सगळ्यांनाच चित्रपटांमध्ये कोर्ट सीन्स बघायला खूप आवडतात. मलाही. मोठ्या मोठ्या आर्ग्युमेंट्स आणि भरपूर ड्रामा. पण खरंच कोर्टात काय होतं? कायदा म्हणजे नक्की काय आणि त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा ह्या गोष्टींबद्दल आज आपण गप्पा मारणार आहोत. गेली 30 वर्ष प्रॅक्टिस करणारे, गेली 25 वर्ष हायकोर्टात कार्यरत असलेले ॲडव्होकेट संग्राम देसाई यांच्याशी, जे महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिलचे माजी चेअरमन सुद्धा आहेत. नमस्कार. मला अ, एखाद्या वकिलाशी बोलायचं म्हटल्यावर सगळ्यात आधी एक गोष्ट आठवली. लहानपणी मी खूप वाद घालायचे म्हणे आणि खूप भांडकुदळ होते. तर माझी आजी मला नेहमी म्हणायची, की "तू मोठी होऊन ना वकील होशील." तर तुम्ही सुद्धा भांडकुदळ होतात का? किंवा मुळात भांडकुदळ असणं हे किती महत्वाचं आहे वकिलासाठी? खरं सांगू का तर लहानपणी मला जेवढं आठवतं आय वॉज व्हेरी शाय गाय. आणि मला असं म्हणजे पब्लिक समोर जाऊन बोलायचं म्हटलं तरी भीती वाटायची. बरं. सो आय डोंट रिमेंबर मी फायटिंग ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम. मी कधी भांडाभांडी जास्ती केली, हां भावंडांबरोबर भांडण रेग्युलर केलं असेल, परंतु असं भांडणं मला नाही जमायचं. पण त्या भांडणाचा आणि वकिलीचा मला वाटतं काही खरंच संबंध येत नाही. इट्स अ टोटली डिफरंट थिंग. वाद प्रतिवाद इज अ डिफरंट स्टोरी. पण अशा पद्धतीचे वाद प्रतिवाद म्हणजे एखादा चांगला वकील होईलच असं नाही आहे. सो इट हॅज टू बी समथिंग डिफरंट. जसं हाऊ कॅन आय एक्सप्लेन इट टू यू. बेसिकली ज्याला कॉमन सेन्स आहे, ज्या माणसाला, जो ते नीट समजू शकतो एखादी गोष्ट घडण्यामागचं कारण काय आहे, ज्याला ते अंडरस्टँडिंग आहे, त्याचं रिझनिंग काय आहे. सो बेसिकली वाद प्रतिवाद म्हणण्यापेक्षा रिझनिंग इज समथिंग विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्या गोष्टी घडण्याकरता काय कारण झालं, लॉजिकल थिंकिंग. दिस इज व्हॉट आय बिलीव्ह इज व्हॉट इज रिक्वायर्ड टू बी अ लॉयर. तुम्हाला कधी वाटलं, की आपण हे पर्स्यू करावं? सी फ्रँकली स्पीकिंग, मी माझ्या वडिलांना पाहत आलो. ही वॉज अ व्हेरी गुड लॉयर. ही यूज टू प्रॅक्टिस ऑन क्रिमिनल साईड. आणि माझी फार इच्छा होती की मी त्यांना कोर्टमध्ये आर्ग्युमेंट्स करताना पाहायचो, क्रॉस एक्झामिनेशन करताना पाहायचो. आणि मला असं वाटायचं त्यावेळी की मला लॉयर व्हायचं आहे. बट ॲट अ व्हेरी सेम टाईम मी लहानपणापासून शेर्लॉक होम्सची खूप ती पुस्तकं वाचायचो, बरं. आर्थर कॅनन डायलची. अँड आय वॉज क्वाईट इम्प्रेस्ड अँड आय वॉन्टेड टू बिकम अ डिटेक्टिव्ह, फ्रँकली स्पीकिंग. तर मग तसं काही आपल्याकडे प्रोफेशन ॲज सच किंवा करिअर करण्यासारखं काहीच नव्हतं त्याच्यामध्ये. बट देन त्यातूनच कुठून तरी मला माझ्या वडिलांना पाहिलं आणि ह्याच्यामधून मग मला असं वाटायला लागलं की आय कुड बी अ गुड लॉयर. त्यावेळी मला थोडासा शायनेस होता, बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तो शायनेस ऑटोमॅटिकली निघून गेला. सी समथिंग विच इज इनबिल्ट इन यू, जे तुमच्या आतमध्ये असतं आणि जे तुम्ही पॅशन म्हणून फॉलो करता. आय डोंट फील की त्याला काही मग वेगळ्या ट्रेनिंगची गरज लागत नाही. वन्स आय स्टार्टेड आय जस्ट वेंट ऑन. बट द रिअल थिंग वॉज माय फादर. ही वॉज द वन हू इन्स्पायर्ड मी टू बी अ लॉयर. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना की वेन आय केम इन टू प्रॅक्टिस अ फ्यू इयर्स बिफोर दॅट माय फादर स्टॉप प्रॅक्टिसिंग. बरं. मग ते पॉलिटिक्समध्ये होते काही पिरियडमध्ये. सो मग ते पॉलिटिक्समध्ये गेल्याने हळूहळू त्यांची प्रॅक्टिस बंदच केली. सो वेन आय स्टार्टेड प्रॅक्टिसिंग ॲज अ लॉयर, आय हॅड नो बॅकग्राऊंड. माझ्या वडिलांचं ऑफिस ऑलमोस्ट त्यावेळी म्हणजे बंदच होतं असं म्हणायला हरकत नाही. सो फॉर मी इट वॉज अ न्यू थिंग. ऑन वन साईड पीपल यूज टू एक्सपेक्ट की माझे वडील हे एक नामवंत वकील आहेत, त्यामुळे मी तसं झालं पाहिजे. परंतु मला माझ्या वडिलांकडे ट्रेनिंग ॲज सच किंवा काहीच काहीच हेल्प मिळाली नाही. अँड दॅट इज हाऊ ही हेल्प मी, बाय नॉट हेल्पिंग मी. मी एकदा आय स्टील रिमेंबर, मी त्यांच्याकडे एक मॅटर होतं. आता पीपल डोंट लाईक दिस मॅटर्स बट इट वॉज अ रेप केस. बट मग मी त्यांच्याकडे गेलो. मी म्हटलं असं मला क्रॉस एक्झामिनेशन घ्यायची आहे, तर तुम्ही मला काही प्रश्न काढून द्याल का. आणि ते ना फार चिडखोर होते असे. सो ही सेड, त्यांनी असं ब्रीफ घेतलं, टाकून दिलं, म्हणजे तुला जमत नाही तर भीक माग जा. ते फार असं रफ बोलायचे. ओ. आय आय वॉज आय रिअली फेल्ट इन्सल्टिंग की माझा इन्सल्ट झाला वगैरे असं. पण ट्रस्ट मी, त्यानंतर मी जवळजवळ 6 ते 7 डिफरंट लॉयर्सकडे गेलो तेच ब्रीफ घेऊन. आय डिस्कस्ड विथ देम अँड देन व्हॉट आय रिअलाइज, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जी कळली ती अशी की 6 ते 7 लॉयर्सचं एकाच मॅटरबद्दल वेगवेगळी ओपिनियन्स होती. बरं. एकच मॅटर, फॅक्ट सेम, परंतु प्रत्येक लॉयर त्या मॅटरकडे वेगवेगळ्या पद्धतीने पाहत होता. सो दिस इज समथिंग विच कॉट माय माइंड, की एकच गोष्ट किती लोक किती वेगवेगळ्या पद्धतीने इंटरप्रिट करतात. सो देअरफोर आय स्टार्टेड थिंकिंग की नाही, मग आपण पण आपलं स्वतःचं काहीतरी मत बनवलं पाहिजे ना. त्यांनी सांगितलंय, यांनी सांगितलंय, यांनी सांगितलंय, म्हणून मी का फॉलो केलं पाहिजे. देन आय आय इंडिव्हिज्युअली स्टार्टेड थिंकिंग अबाउट इट अँड आय फॉर्म माय ओन लाईन ऑफ क्रॉस एक्झामिनेशन. इट वर्कड. आय सक्सिडेड इन द फर्स्ट मॅटर अँड देन आय जस्ट वेंट ऑन. नाईस.
मला नेहमी हा प्रश्न पडतो जेव्हा आपण या गोष्टींबद्दल न्यूजपेपर्समध्ये वाचतो, टीव्हीवर बघतो. अ, मुळात जी लोकं तिथे ह्या गोष्टींबद्दल बोलत असतात किंवा डिस्कशन्स करत असतात, ते स्वतः सुद्धा एका विशिष्ट अपब्रिंगिंगचे असतात किंवा तुम्ही म्हणालात तसं 6 वेगळ्या लोकांचे 6 वेगळे पर्स्पेक्टिव्हज होते. सो मग ह्यात ॲब्सोल्यूट ट्रुथ असं असं काही आहे का नाहीये? हाऊ वुड यू एक्सप्लेन धिस इन द आयज ऑफ द लॉ? ओके, सी दिस इज अ व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन अँड ट्रस्ट मी, a person who is not having a background of, I believe you don't have a background of law. नो आय डोंट. then it's a really amazing question. See, आजकाल असं झालंय ना की असं एक्सपेक्ट केलं जातं की पोलीस मशिनरी, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्स आणि जज यांनी सत्य शोधून काढलं पाहिजे. ओके, हे एक जनरल एक्सपेक्टेशन आहे. नाउ जस्ट इमॅजिन अ सिच्युएशन की दोन माणसांच्या मध्ये काहीतरी घडलेलं आहे, हे त्या दोनच माणसांना माहिती आहे. त्यांनी काहीतरी कृती केली, एकाने दुसऱ्याला मारलं, ठीक आहे, एक वेपन मिळालं, काही जखम झाली, हा पुरावा झाला. घटना घडल्यानंतर ज्या गोष्टी मिळाल्या किंवा काही लोकांनी व्हर्जन दिली, हे त्याचा एव्हिडन्स झाला. पण ॲक्च्युली ती इन्सिडंट जर कोणी पाहिलाच नसेल तर ते प्रूव्ह कसं करायचं? सत्य काय आहे? दिस इज अ रिअल क्वेश्चन, राईट? सो व्हॉट वी डू इज वी जस्ट ड्रॉ इन्फरन्सेस की ज्या अर्थी एखाद्या व्यक्तीला जखम झालेली आहे त्या अर्थी त्याला मारलेलं आहे. दिस इज जस्ट अन इन्फरन्स. राइट. ज्या वेपननी मारलेलं आहे ते वेपन जर समजा एखाद्याकडनं मिळालं तर हे वेपन त्याच्याकडे होतं म्हणून त्यांनी त्याला मारलंय. दिस इज अनदर इन्फरन्स. सो वी जस्ट गो ऑन इन्फरन्सेस. Nobody knows the truth. And trust me, hardly in few, like say 5 or 10% of cases, there is real evidence where we actually find the truth. Otherwise, these are all different versions. So we just can't expect to find the truth in every matter. Sorry. हे जी अपेक्षा आहे ना खूप वाढलेली आहे आणि आजकाल मीडियामुळे तर फारच वाढली आहे. हे गव्हर्नमेंट कधी करणार, हे पोलीस कधी करणार, हे कोर्ट कधी फाइंड आउट करणार. समटाइम्स इट सो हॅपन्स की त्याचा एव्हिडन्स नसतो, तर तो नाही आहे हे पण एक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. असं म्हणून चालणार नाही की तुम्ही शोधूनच काढलं पाहिजे. आता ज्या गोष्टी नाहीच मिळत आहे तर तुम्ही कसं करणार? आणि मग जर ते प्रेशर आलं तर मग चुकीच्या पद्धतीचं इन्व्हेस्टिगेशन होतं आणि मग फॉल्स इम्प्लिकेशन होतात आणि फॉल्स एव्हिडन्स क्रिएट केला जातो ओनली आउट ऑफ प्रेशर. सो आय थिंक समटाइम्स वी हॅव टू एक्सेप्ट द फॅक्ट की जी गोष्ट कोणी पाहिलेलीच नाही आहे, ज्याला काही एव्हिडन्स नाही आहे, तर ते असं क्रिएट करणं वुड बी रॉंग अँड दॅट इज नॉट वॉट द लॉ एक्सपेक्ट्स अस टू डू. सो वील हॅव टू एक्सेप्ट दिस, बट वी डोंट. आजकाल आपण हे एक्सेप्टच नाही करत की काहीतरी घडलं तर त्याचा पुरावा मिळालाच पाहिजे, काहीतरी एव्हिडन्स मिळालाच पाहिजे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. हा जो इन्सिस्टन्स असतो ना, आय फील दॅट्स रॉंग. आणि ह्यात एक मोठा वाटा मीडिया ट्रायलचा पण आहे. हो. कारण एकदा प्रकरण आपल्या कोर्टाच्या बाहेर गेलं आणि लोकांच्या हातात गेलं, की मग विविध प्रकारचं प्रेशर बिल्ड व्हायला लागतं आणि ह्याचे आपण बऱ्याच केसेस पाहिल्यात. काही बाबतीत ह्यानी गोष्टी लवकर घडल्या आहेत आणि लोकांच्या नजरेत त्याला जस्टिस मिळाल्यासारखं आपल्याला वाटतं. पण खरंच या प्रेशरनी किती त्रास होतो किंवा तुम्ही ह्याच्याकडे कसं बघता? See, me mostly I'm a hardcore defense lawyer. Okay, so most of the times in the eyes of society I'm on the wrong side. मी नेहमी क्रिमिनल्सला डिफेंड करत असतो असं लोकांचं परसेप्शन आहे. इट्स नॉट माय परसेप्शन. बट येस, देर इज अ लॉट ऑफ मीडिया प्रेशर नॉट ओनली ऑन द लॉयर्स बट टू अ सर्टन एक्सटेंट इवन ऑन द जजेस. सी, ॲट द एंड ऑफ डे कसं असतं की प्रत्येकजण न्यूजपेपर वाचतो, न्यूज चॅनल्स बघतो, रोज रोज एक परसेप्शन क्रिएट केलं जातं की हे असंच झालेलं आहे, हे असंच घडलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये कसं ना एक विक्टिम कार्ड प्ले करण्याची आता आज एक नवीन पद्धत चालू झाली आहे की एखाद्या व्यक्तीला समजा जर फॉर सम रिझन्स काही असॉल्ट झाला असेल किंवा काही वाईट घटना घडली असेल तर इमिजिएटली त्याच्याकडे सिम्पथी जाते अँड द मीडिया गोज ऑन वन साईड. पहिल्यांदा कसं म्हणजे माझ्या आठवणीमध्ये मी ज्यावेळी प्रॅक्टिस चालू केली त्यावेळी इट यूज टू बी रिपोर्टिंग वेअर they used to just take views of one person, another person, both the sides of the story and put it before the public so that they can judge by themselves. ते वर्डिक्ट नाही द्यायचे. एक्झॅक्टली. आता असं होतं ना की दे डिसाईड फॉर देमसेल्फ दिस इज व्हॉट हॅज हॅपन्ड आणि मग त्याला धरून जे जे काही त्यांना गोष्टी मिळतात त्या सगळ्या गोष्टी बंबार्डिंग चालू होतं आणि एकच गोष्ट रोज 30 ऐकल्यानंतर मग हळूहळू आपण बिलीव्ह करायला लागतो की नाही हे असंच झालेलं आहे. सो इट क्रिएट्स अ लॉट ऑफ प्रेशर. आय टेल यू, आय गिव्ह यू एन एक्झाम्पल. म्हणजे आय वॉज अपॉइंटेड बाय
ज्युडिशियरी टू कंडक्ट अ मॅटर वेर इन 10 मर्डर्स वेर कमिटेड. 10 मर्डर झाले होते. म्हणजे ऑफकोर्स एका वेळी नाही झाले होते, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, लाईक एक वर्षभराच्या कालखंडात हे झाले असतील. तर त्याच्यामध्ये मला डिफेन्स लॉयर म्हणून त्या जज साहेबांनी अपॉइंट केलं होतं. फ्री लिगल एड खाली मला अपॉइंट केलं होतं. त्या मॅटरमध्ये बिलीव्ह मी, मला एवढं त्यावेळी काय म्हणायचं ते वाईट फिलिंग यायचं. एक तर मीडिया वाईट नजरेने बघायचा की तुम्ही किती वाईट, आणि अशा ज्या व्यक्तींनी निरपराध माणसांना मारलंय त्यांना तुम्ही वाचवता किंवा वाचवण्याचा प्रयत्न करतात. तर मीडिया हे कधी आम्हाला बघूनच घ्यायचं नाही. म्हणजे आता मी आणि प्रॉसिक्युटर एकत्र बाहेर पडलो कोर्टमधनं, तर इमिजिएटली सगळे प्रॉसिक्युटरकडे जाणार, त्यांचे बाईट्स घेणार, आणि सगळं झालं की मग काहीतरी एखादा प्रश्न विचारायला म्हणून येणार, आणि ते सुद्धा एवढा डेरॉगेटरी पद्धतीने विचारणार की तुम्ही एकाला रिप्रेझेंट करताय, कोर्ट स्टाफ. इवन समटाईम्स आय यूज टू फील, आणि हे असे घटना घडली आहे कोर्टमध्ये, मला असं वाटायला लागलं की ते जज साहेब जे मॅटर चालू होते ते देखील ॲट वन पॉईंट ऑफ टाईम आय फेल दॅट ही वॉज लिटल बिट बायस्ड. आणि मी त्यांना ओपनली तसं सांगितलं, बरं का, इट्स अ मॅटर ऑफ रेकॉर्ड. काही गोष्टी रेकॉर्डवर प्लेस केल्यात मी त्यावेळी. सो ओव्हर अँड ऑल एक तुम्हाला वाईट नजरेने बघितलं जातं आणि ते प्रचंड प्रेशर असतं. आय कॅन इमॅजिन. सो मला असं वाटत नाही की न्यूट्रल सराउंडिंग्समध्ये किंवा न्यूट्रल ग्राउंड्सवरती हे मॅटर ट्रीट केली जातात असं मला वाटत नाही. सो इट्स अ बिग प्रॉब्लेम. दिस इज व्हॉट आय फील. दॅट ब्रिंग्स मी टू अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन जो मला तुम्हाला विचारायचा आहे. बऱ्याचदा तुम्ही म्हणालात तसं तुम्ही डिफेन्स लॉयर आहात. मॉरली, एथिकली यू डोंट अग्री विथ सर्टन थिंग्स, Yeah. बट देन देर इज द जॉब. बऱ्याचदा म्हणजे माझ्या फील्डची पॅरल ड्रॉ करायचं तर ऑफकोर्स स्टेक्स आर व्हेरी लो, पण बऱ्याचदा असं होतं की यू डोंट अग्री विथ द मोरॅलिटी ऑफ अ कॅरेक्टर, किंवा तुम्हाला पटत नाही त्या कॅरेक्टरचं म्हणणं, किंवा तुम्हाला चुकीचं वाटत असतं. पण आता ते पात्र आहे आणि आता ते पात्र तसं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची मॉरॅलिटी बाजूला ठेवून, युअर अंडरस्टँडिंग ऑफ इमोशन बाजूला ठेवून तुम्हाला ते कन्व्हिन्सिंगली प्ले करावं लागतं. त्यात कुठेही कन्व्हिक्शन जर कमी पडलं, तर मग ते पात्र खोटं वाटू लागतं. तर ही मला खूप कठीण गोष्ट वाटते माझ्यासाठी. आपली एक आयडिओलॉजी असते, आपलं एक मत असतं. त्याच्या विपरीत जर एखादं पात्र करायला मिळालं, तर ते चॅलेंजिंग पण वाटतं, बट ॲट द सेम टाईम ते खूप कठीणही वाटतं. म्हणजे ते शब्द तोंडातून बाहेर पडताना असं वाटत असतं, की मला हे नाही बोलायचंय, पण मग ते काम आहे. तर तुमच्या बाबतीत असं होतं का? आणि असं होत असेल तर तेव्हा तुम्ही काय करता? डेफिनेटली असं होतं. सी, आफ्टर ऑल वी ऑल आर ह्युमन बीइंग्स, आणि प्रत्येकाचे इमोशन्स असतात. आणि मी म्हणतो ना नेहमी कॉमन सेन्स, तर काही गोष्टी आपल्याला कळत असतात की हे चुकीचं आहे, हे बरोबर आहे. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. म्हणजे एक अशी घटना घडली, यू वोंट बिलीव्ह दिस, की केस अशी होती की एका वडिलाने आपल्या मुलीवरती बलात्कार केला, आणि दॅट मॅटर केम टू मी. समहाऊ आय वॉज नॉट एबल टू डायजेस्ट इट. आय एम स्टील नॉट एबल टू डायजेस्ट इट. मला हे पटतच नव्हतं की असं होऊ शकतं म्हणून. आणि माझ्याकडे कोण आलं असेल हे मॅटर घेऊन? तिचे भाऊ, म्हणजे ते वडिलांची मुलं. ते आले, म्हणाले की माझे वडील इनोसंट आहेत, तुम्ही त्यांना डिफेंड करा. तर पहिलं तर मी बरेच दिवस घेतले, मी पहिल्यांदा त्यांना अवॉइड केलं. पण तो मुलगा खूप सारखा माझ्याकडे यायचा. 2 भाऊ होते मुंबईचे, आणि गावी राहणारी लोक होते ते. तर मी म्हटलं एक ठीक आहे, मी हे मॅटर घेईन, पण मला त्या मुलीशी बोलायचं आहे. जोपर्यंत मी त्या मुलीशी बोलत नाही तोपर्यंत मी हे मॅटर नाही एक्सेप्ट करू शकत. सो दे वर रेडी टू पे हँडसम फीज, बट समहाऊ मॉरली मला ते पटतच नव्हतं. मग वाईट परिस्थिती अशी आहे ना की एखाद्या रेप विक्टीमला इमिजिएटली पहिलं काय केलं जातं की जर अशा परिस्थितीमध्ये घटना घडली असेल तर तिला एक निवारा केंद्र असतं, शासनातर्फे तयार केलं गेलं, तिथे या अशा मुलींना ठेवतात. तिथे तिला ठेवलं गेलं. सो बेसिकली एक तर तिला कोणाचाच सपोर्ट नव्हता, ती एका थर्ड पर्सनच्या कस्टडीमध्ये होती, राईट. मग ॲप्लिकेशन करावं लागलं. ॲप्लिकेशन आम्ही तिच्या भावाच्या वतीने केला टू द कोर्ट, सेइंग की भावाकडे कस्टडी द्या, ॲक्यूज वडील हे जेलमध्ये आहेत. मग भावाच्या वतीने ॲप्लिकेशन केला. दॅट ॲप्लिकेशन वॉज अलाउड. शी वॉज रिलीज्ड. हर कस्टडी वॉज गिवन टू द ब्रदर. ते भाऊ तिला माझ्याकडे घेऊन आले, दोन्ही भाऊ. आणि ते माझ्या ऑफिसमध्ये चेंबरमध्ये बसले, मी सगळ्यांना बाहेर पाठवलं. तर ती मुलगी पूर्ण मान खाली करून होती पूर्ण वेळ. आणि भाऊ सांगायची, सांग तू खरं काय झालं, सांग तू खरं काय झालं. ती म्हणायची काहीच नाही झालं, हे खोटं आहे, शेजाऱ्यांनी हे सगळं खोटं पसरवलं आहे, शेजाऱ्यांनी मला फोर्स केला. म्हटलं अगं शेजाऱ्यांनी केलं बरोबर आहे, परंतु तुझ्या वडिलांच्या बाबतीत घटना घडली आहे. अँड द वर्स्ट पार्ट वॉज शी वॉज प्रेग्नंट, शी डिलिव्हर्ड अ बेबी. जस्ट बिलीव्ह मी. आणि हे सगळं झालं
मग म्हटलं भावना बाहेर जा. मग तिच्याशी बोललो. शी वॉज सो नाईव्ह. तिला आय डोंट नो तिला काय कळत होतं की नव्हतं, मला काहीच अंदाज आला नाही. परंतु शी यूज टू गिव्ह मी कसं एक हाफ हार्टेड स्माईल असतं ना, तसं द्यायची. ती म्हणायची काहीच नाही झालं. म्हटलं हे बघ बाळा, असं आहे ना की तू मला खरं बोललीस तर मी त्यांना वाचवू शकेन. मग ती असं काही बोलायची ना. मग तिला विचारलं झालं का. मग ती म्हणाली हो, अशी घटना घडली. तिने क्लिअर कट माझ्यासमोर ॲडमिट केलं, दिस हॅपन्ड. अँड दॅट वॉज द वर्स्ट थिंग आय हॅव एव्हर हर्ड. ट्रस्ट मी. त्यानंतर मी त्या दोन्ही मुलांना बोलवून घेतलं. म्हटलं मला हे जमणार नाही, आणि शक्य झालं तर तुम्ही ह्याच्यामध्ये काय करू नका. तुम्हाला म्हटलं काहीतरी फिलिंग, तुमची बहीण आहे ती. वर्स्ट पार्ट ह्याच्यामधला असा होता, ते मॅटर मी सोडून दिलं. त्यानंतर ते मॅटर दुसऱ्या एका लॉयरकडे गेलं. ही कंडक्टेड द मॅटर, इट वॉज हिज जॉब. त्या मुलीने जाऊन कोर्टमध्ये एव्हिडन्स दिला की माझ्या वडिलांनी असं काही नाही केलंय. केलंच नाही. ओके. सो इनडिरेक्टली आय फील दॅट इवन आय वॉज रिस्पॉन्सिबल टू गेट हर आउट. मे बी ती जर बाहेर आली नसती, ती तिथेच राहिली असती, तर आय डोंट नो, मे बी शी कुड हॅव गिव्हन अ डिफरंट व्हर्जन. ती आपल्या भावामुळे असं बोलू शकली असेल. सो अशा घटना घडत असतात, आणि अशा घटना ज्यावेळी घडतात ना, त्यावेळी मी एक ठरवलेलं आहे प्रिन्सिपल, मला अनलेस अँड अंटिल त्या मॅटरमध्ये डिफेंड करण्यासारखं काहीतरी जोपर्यंत मिळत नाही, आय वोंट ॲक्सेप्ट द ब्रीफ. हे आपल्याला वाटतं अरे मर्डर झाला, बट इट्स नॉट लाईक दॅट. ते मर्डर होण्यामागे काहीतरी कारण होत असतं. दोघांमधलं भांडण, एखादा माणूस रागाच्या भरात एखादी गोष्ट करतो, त्या मोमेंटला ही लुजेस हिज माइंड. त्यावेळी तो विचार करण्याची क्षमता संपलेली असते या माणसाची. त्यावेळी जर एखादी घटना घडली, वेल, टू अ सर्टन एक्सटेंट ही इज जस्टिफाईड. कारण त्याला इन्स्टिगेशन असतं ते करायला. फार एखाद्याने चॅलेंज केलं, फार एखाद्याने काहीतरी त्रास दिला, तर रागाच्या भरात माणूस करतो या गोष्टी. बट देअर हॅज टू बी समथिंग टू डिफेंड. मला असं कोणीतरी नुसतं फीज भरपूर दिले, आय कॅन डू इट. सो देअर हॅज टू बी समथिंग वेअर आय कॅन जस्टिफाय दॅट पर्टिक्युलर ॲक्ट. अदरवाईज आय वोंट ॲक्सेप्ट द ब्रीफ. दॅट मच आय हॅव मेड इट व्हेरी क्लिअर टू माय सेल्फ. हे असं नाही आहे की कुठलाही क्रिमिनल, आणि खास करून ऑर्गनाइज क्राईम. सी, ऑर्गनाइज क्राईम इज समथिंग डिफरंट एरिया. ऑर्गनाइज क्राईममध्ये त्यांचा बिझनेसच आहे की क्राईमच करायचा, आणि इंटेन्शन इज टू हॅव देअर ओन गेन्स in terms of money, in terms of power, whatever it may be. So organized crime is something different. आणि डे टू डे माणसाच्या वागण्या बोलण्यामधनं ज्या घटना घडतात, इंडिव्हिज्युअल क्राईम्स, दे आर डिफरंट. सो आय मोस्टली हँडल दोज काइंड्स ऑफ क्रिमिनल केसेस विच आर इंडिव्हिज्युअली रिलेटेड. सो ऑर्गनाइज, प्रीमेडिटेटेड या नाही या आहेत. ऑर्गनाइज क्राईम आय जस्ट डोंट. नाही, मला भरपूर ऑफर्स येत असतात, बट आय रिफ्यूज. मला नाही जमणार ते. व्हॉट इज द मोस्ट चॅलेंजिंग पार्ट ऑफ युअर प्रोफेशन? सगळ्यात जास्त काय कठीण वाटतं तुम्हाला? सी, प्रोफेशनच चॅलेंजिंग आहे फ्रँकली स्पीकिंग. एक गोष्ट सांगणं चुकीचं आहे, बट यू हॅव टू कन्व्हिन्स समथिंग, नंबर वन, अँड यू हॅव टू गेट समथिंग आउट ऑफ समबडी. एखाद्या व्यक्तीच्या तोंडातून काही आपल्याला जे फेवरेबल गोष्ट आहे ती काढून घेणं इज द मोस्ट स्किलफुल थिंग. अँड द सेकंड स्किलफुल थिंग इज टू कन्व्हिन्स समबडी टू बिलीव्ह व्हॉट यू आर सेईंग. दीज आर द टू इम्पॉर्टंट थिंग्स. सो क्रॉस एक्झामिनेशन, असं म्हणतात की क्रॉस एक्झामिनेशन अंगावर जाऊन असं ओरडलं की माणूस घाबरून वगैरे बोलतं, असं कधी होत नाही. ते फक्त मूव्हीजमध्ये दाखवतात. असं जजेस विचारायला पण देत नाही, आणि तसं विचारणं चुकीचं आहे. मग तुम्ही असं विचार करा की तुम्ही एखादी गोष्ट ठरवून आले, मी ही गोष्ट ह्या प्रश्नाला विचारलं तर नाहीच उत्तर देणार, तर ते हो असं उत्तर काढणं, इट्स अ स्किलफुल जॉब. अँड यू डोंट गेट अ डिरेक्ट येस. सो समटाईम्स यू कॉल इट ॲज अ फनल क्रॉस एक्झामिनेशन. ते फनल कसं मोठं असतं, गोल गोल फिरत 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 मग छोटासा पॉईंट नॅरो होत जातो ना, तसं मग ते आजूबाजूचे 4 प्रश्न विचारावे लागतात, आणि मग हळूहळू त्याला कॅप्चर करत करत यू जस्ट गेट आउट व्हॉट यू वॉन्ट आउट ऑफ दॅट विटनेस. दॅट्स द मोस्ट चॅलेंजिंग थिंग. अँड स्पेशली आजकालचे विटनेसेस, म्हणजे पूर्वी असं असायचं ना, पोलिसांना एकदा स्टेटमेंट दिलं की त्यांचा त्या केसशी काही संबंध नसायचा. आता असं नाही आहे. आता गव्हर्नमेंटनी किंवा पोलीस मशिनरीनी खूप चांगले चांगले लॉयर्स एंगेज केले आहेत. त्याकरता चांगले टेक्निक्स ते यूज करतात. सो इन दॅट केस मग त्यांच्याकडनं काढणं खूप डिफिकल्ट होतं. सो दॅट आर्ट ऑफ क्रॉस एक्झामिनेशन इज समथिंग विच इज चॅलेंजिंग. अँड द सेकंड थिंग इज कन्व्हिन्सिंग अ जज. हा एक मात्र खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. मग एक असं ऑन अ व्हेरी लायटर नोट, आय रिमेंबर की एक जज होते, त्यांच्यासमोर ना ॲक्सिडेंटची केस चालली होती. हे मी ज्युनियर स्टेजमध्ये असतानाची गोष्ट आहे, आणि आय कंडक्टेड दॅट मॅटर.
माझ्या अॅक्युजला त्यांनी कन्व्हिक्शन दिलं. ओके. त्यानंतर 1-2 ॲक्सिडेंटच्या केसेस त्यांच्यासमोर चालल्या, त्यांनी कन्व्हिक्शन दिलं. वन फाईन डे दॅट जेंटलमन जज ही वॉज ड्रायव्हिंग फ्रॉम वेरेवर, आणि घाटावरती ते असं कुठेतरी उतरत होते. त्यांच्यासमोर एक बस होती, ते ड्राईव्ह करत होते आणि मागून आले आणि ते मागून डायरेक्ट धडकले त्या बसला. ते जज साहेब स्वतः. त्यांना काय मला माहीत नाही, अंदाज आला नसेल काय नसेल, आणि ही हिमसेल्फ बिकेम अॅक्यूज इन दॅट केस. त्या केसमध्ये ते अॅक्यूज झाले. ट्रस्ट मी, त्यानंतर त्यांच्या समोर चाललेल्या कुठल्याही ॲक्सिडेंटच्या केसमध्ये त्यांनी कधी शिक्षा दिली नाही. वाय डज दिस हॅपन? दिस वन पर्सन हू हॅज हिज ओन आयडियाज. सुरुवातीला त्यांची कदाचित कॉन्सेप्ट अशी असेल की रॅश अँड नेग्लिजंट ड्रायव्हिंग म्हणजे प्रत्येकजण असं रॅशली चालवतो. त्यांना स्वतःला काहीतरी एक्सपिरियन्स झाला की बाबा त्यांनी समोरच्या बसवाल्याने ब्रेक मारला, मी पण ब्रेक मारला, पण नाही कंट्रोल झाला, आपटली. त्यांचं माइंडसेट चेंज झालं. सो वन पर्सन इज गोइंग टू डिसाइड द फेट ऑफ युअर केस. ही हॅज हिज ओन थॉट्स, ही हॅज हिज ओन वे ऑफ थिंकिंग, आणि ते ज्यावेळी बदलताना त्याप्रमाणे निकालही बदलतात. सो देअरफोर माझं असं म्हणणं आहे, नो द जज बिफोर यू कंडक्ट अ केस बिफोर हिम. जो माणूस आपला जजमेंट देणार आहे, हू इज गोइंग टू फायनली डिसाइड युअर केस, तो माणूस काय आहे हे तुम्हाला समजल्याशिवाय त्याच्यासमोर केस चालवणं इज लाईक फुलिशनेस. So therefore, simultaneously when you study a case, you have to study the judge also. You have to study the prosecutor also. You have to study the witnesses also. So you have to study so many things, and then you become a good lawyer. That's how I take it. Like. फ्रॉम व्हॉट यू सेइंग, मला वाटतं एक्सपिरियन्स ह्यामध्ये खूप पिव्हटल ठरतो. Yeah. कारण तुम्ही जितक्या केसेस करत जाता तितकं तुम्हाला या गोष्टींचा अंदाज येतो. पहिल्यांदा क्रॉस करणे, तुम्ही जसं म्हणाला तुम्ही तुमच्या वडिलांकडे गेलात, तेव्हापासून ते आत्तापर्यंत तुम्ही जेव्हा क्रॉस करायला उभे राहतात, त्यामध्ये खूप मोठा एक्सपिरियन्स तुमच्या पाठीशी आहे. पण जेव्हा लॉयर्स सुरुवात करतात, तेव्हा अर्थातच ते इक्विप नसतात ह्या सगळ्या गोष्टींनी. तर फक्त लॉचा अभ्यास करणे आणि मग एक दिवस कोर्टात उभे राहणे, हे कितपत योग्य आहे, किंवा ती गॅप कशी ब्रिज करावी कोणी? True. This is a very again interesting question. See, the thing is that की प्रत्येक माणसाच्या नशिबात असं नसतं की त्याला गेला आणि पासआउट झाला, सनद मिळाली आणि जस्ट गोज टू द कोर्ट अँड प्रॅक्टिस स्टार्ट्स आर्ग्युइंग. असं होत नाही कधी. ते पहिल्यांदा त्यांना कोणतरी एक सिनियर फाइंड आउट करावा लागतो. मग त्या सिनियरकडे ते काही वर्ष ट्रेनिंग घेतात, शिकतात. बट आपल्या कंट्रीमध्ये आजपर्यंत अशी ट्रेनिंग ॲज सच असं कुठलाही कॉन्सेप्ट नव्हता. आता बार काउन्सिल, आय एम प्रेझेंटली अ मेंबर ऑफ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा, सो आय नो अ लिटल बिट अबाउट ऑल दिस थिंग्स. तर असं आहे की आपण आता पहिल्यांदा काही सिनियरकडे कंपल्सरी मॅन्डेटरीली त्याला ट्रेनिंगसाठी पाठवतो. त्यानंतर मग आपण त्यांच्याकरता ब्लेप म्हणजे बेसिक लिगल एज्युकेशन प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम चालू केला आहे, आणि देअर आफ्टर क्लेप कंटिन्युअस लिगल एज्युकेशन प्रोग्राम. या प्रोग्राम्समध्ये आपण सगळ्या सिनियर लॉयर्सना, सिटिंग जजेसना, फॉर्मर जजेसना, हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट जजेस, सिनियर लॉयर्स ज्यांना कधी भेटायलाही मिळत नाही, अशा लोकांना इन्व्हाइट करतो. अँड दे शेअर देअर एक्सपिरियन्सेस विथ द यंग लॉयर्स, अँड इट्स अ व्हेरी युनिक प्रोग्राम. म्हणजे हा मला वाटतं बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने देशामध्ये सगळ्यात जास्ती राबवलेला चांगला प्रोग्राम आहे. आणि त्याच्यामध्ये इंटरॅक्शनमध्ये Q&A असतो शेवटी. ती मुलं एवढे सुंदर प्रश्न विचारतात ना, बिलीव्ह मी, की सिनियर लॉयर्स सुद्धा दे समटाइम्स गेट कन्फ्यूज. यू नो एव्हरीथिंग अबाउट एव्हरीथिंग, अँड स्टील अ यंग लॉयर कम्स अँड आस्क यू अ सिम्पल क्वेश्चन, आणि म्हणजे क्लीन बोल्ड असा प्रश्न विचारतात ना. आणि ही तरुण मुलं जी आहेत, ट्रस्ट मी, दे हॅव गॉट इमेन्स टॅलेंट. सो मला असं वाटतं की ट्रेनिंगची तर गरज आहेच, बट द रिअल थिंग इज जस्ट गो अँड सिट इन द कोर्टरूम, ऑब्झर्व एव्हरीथिंग व्हॉट इज हॅपनिंग अराउंड यू. म्हणजे मी माझ्या आयुष्यात जे फॉलो केलं ते मी जस्ट सांगू शकेन की सुरुवातीला मला तर मॅटर मिळालं, ठीक आहे, परंतु मी काय करायचो की मी ज्यावेळी मला कधी काम नसेल, कोर्टमध्ये जायचं, नुसतं बसून राहायचं, आणि फक्त जज आणि मॅटर्स काय चालतात नाही, मागे जे लिटिगंट्स बसलेले असतात ना, त्यांची एक्सप्रेशन्स बघायची. ट्रस्ट मी, दॅट टीचेस यू अ लॉट. वॉट द लिटिगंट एक्सपेक्ट्स फ्रॉम अ जज, वॉट अ लिटिगंट एक्सपेक्ट्स फ्रॉम अ लॉयर, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. सगळं कशासाठी चाललं आहे, ते लिटिगंटसाठी चाललं आहे. मला काय हवं आहे, ते जजला काय हवं आहे, इज नॉट इम्पॉर्टंट एट ऑल. द डिस्प्यूट इज बिटवीन द लिटिगंट्स. पण ते काय होतं, थोड्या वेळाने लॉयर सेंट्रिक, जज सेंट्रिक असं होऊन जातं. सो
प्रायोरिटी शुड बी गिवन टू दॅट पर्सन, बिकॉज तो बिचारा माणूस खूप काय थकलेला असतो ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये, खूप त्रास झालेला असतो त्याला. ज्यावेळी तुम्ही त्याचे एक्सप्रेशन बघता ना, की आज मी दिवसभर सगळं कामधंदा टाकून येऊन कोर्टमध्ये बसलो आहे आणि दिवसभर माझं काही चाललंच नाही मॅटर, किंवा मला जे अपेक्षित होतं ते माझ्या लॉयरनी आर्ग्यूच नाही केलं, देन यू अंडरस्टँड की मला काय केलं पाहिजे. तर प्रत्येकजण काय करतो, लॉयरला ऑब्झर्व, अरे किती सिनियर लॉयर, किती छान क्रॉस एक्झामिनेशन घेतली. जस्ट सी द एक्सप्रेशन ऑफ द क्लायंट हु इज बिहाइंड हिम. त्याला ते पटतंय का, दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. सो दिस इज हाव आय फाउंड माय वे. That's a wonderful point. That is. Suddenly it shifts your focus from the proceedings of also ते थोडं थिएट्रिकल असतं ना, कारण आपल्या सगळ्यांचं कोर्टाचं एक्सपोजर हे बॉलिवूडमुळे करेक्ट. किंवा फिल्म्समुळे आहे आणि आपल्याला सगळ्यांनाच कोर्ट सीन्स बघायला आवडतात कारण ते खूप ड्रामॅटिक आणि थिएट्रिकल असतात. पण व्हॉट यू सेड मेक्स सो मच सेन्स. ॲट द सेंटर ऑफ इट ऑल इज द लिटिगंट, कारण मुळात केस त्या माणसाची आहे आणि कोणातरी विरुद्ध आहे. व्हेरी इंटरेस्टिंग. सो या ट्रेनिंग बद्दल तुम्ही सांगत होता, हे एक प्रकारचं अपग्रेडेशन किंवा असंही त्याला म्हणता येईल. आर देयर कोर्सेस अवेलेबल टू डू मोर? टेल अस मोर अबाउट दिस Yes. ट्रेनिंग. See, I'll tell you what. Recently, we have, for the first time in the country, this is what has happened. In Maharashtra, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स ट्रेनिंग अकॅडमी अँड रिसर्च सेंटर बरं. नावाचं एक रिसर्च सेंटर आणि ट्रेनिंग अकॅडमी चालू केली आहे. या ट्रेनिंग अकॅडमीमध्ये आपण जसं मी तुम्हाला म्हटलं, वेगवेगळे कोर्सेस डेव्हलप करत आहेत. फॉर एक्झाम्पल, आय जस्ट गिव्ह यू, आता फॉरेन्सिक सायन्स आहे. आमच्या अकॅडमिक्समध्ये संपूर्ण 5 वर्षाचा कोर्स असेल, 3 वर्षाचा लॉचा कोर्स असेल, त्याच्यामध्ये फॉरेन्सिक सायन्स ॲज सच सब्जेक्ट नसतो. बरं. ह्युमन सायकॉलॉजी, दॅट्स द बेसिक थिंग विच इज रिक्वायर्ड फॉर अ लॉयर टू अंडरस्टँड. Human psychology, which we have to understand to deal with a judge, to deal with a client, to deal with a opposite side lawyer, anybody. याचं कुठे आम्हाला ट्रेनिंग मिळतच नाही. हे आम्ही शिकत जातो, एक्सपिरियन्स नाही आम्हाला मिळालं. पण जर सुरुवातीलाच ह्या गोष्टीच्या ट्रेनिंग दिलं ना, तर मला असं वाटतं ती मुलं चांगला आउटपुट देऊ शकतील. म्हणजे जसं मी म्हटलं की लिटिगंटना काय पाहिजे, त्या जजेसना काय पाहिजे, व्हॉट डू दे एक्सपेक्ट फ्रॉम अ लॉयर, हे जर त्यांना लवकर कळलं तर ते जास्ती चांगल्या पद्धतीने करतील. आणि त्याकरता आम्ही तिथे सुंदरचं असं ते ट्रेनिंग अकॅडमी झालेली आहे. ट्रस्ट मी, इट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड. चांगले चांगले स्पीकर्स तिकडे येतात, सिनियर लॉयर्स, सिटिंग सुप्रीम कोर्ट जजेस. जस्टिस भूषण गवई, हु इज द चीफ जस्टिस ऑफ इंडिया, हु वॉज देन द चीफ जस्टिस ऑफ इंडिया, ही हॅज इनॅग्रेटेड इट. द चीफ मिनिस्टर वॉज देअर, त्यांनी खूप चांगला सपोर्ट केला. सो व्हॉट आय बिलीव्ह इज की अशा लोकांना ज्यावेळी आपण आणतो ना एका प्लॅटफॉर्मवरती, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्सेस विल टीच देम अ लॉट. आणि मग प्रत्येक इंडिव्हिज्युअल कुठला तरी एक सब्जेक्ट घेऊन त्याच्यामधला एक्सपर्ट, आता फॉरेन्सिक सायन्समधले एक्सपर्ट म्हणजे कोण असतात, तर हे जे फॉरेन्सिक लॅब्स असतात गव्हर्नमेंटने एस्टॅब्लिश केलेल्या. चंदीगडला आपली देशाची सगळ्यात म्हणजे महत्त्वाची लॅब जी आहे ती चंदीगडला आहे. राईट. मग तिकडचा एखादा एक्सपर्ट, कलीला मुंबईला एक्सपर्ट आपली लॅब आहे, तिकडचा एखादा एक्सपर्ट आहे ना आम्ही बोलवतो आणि ते मग एक्सप्लेन करून सांगतात की ब्लड सॅम्पल्स कशी कलेक्ट करतात, DNA सॅम्पल्स कशी मॅच करतात. दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग थिंग विच द लॉयर्स डू नॉट नो. सो आपण त्यांच्याकरता वेगळे छान कोर्सेस डिझाईन केले आहेत अँड दे लर्न फ्रॉम इट. आणि खरं सांगू ना, तर ही आताची जी मुलं आहेत ती इंटरनेटवरती जाऊन बरेचसा इन्फॉर्मेशन गोळा करतात. आता काय होतं, USA काय चाललं आहे त्याचं त्यांना नॉलेज असतं, पण आपल्या देशामध्ये तेवढं अपग्रेडेड सगळं सिस्टीम आहे का याची जाणीव त्यांना नसते. त्यामुळे ते सायन्स डोक्यात घेऊन ते आपलं एक स्वतःचं माइंड तयार करून येतात कोर्टमध्ये, बट समटाईम्स त्यांना त्याचा थोडंसं निगेटिव्ह इम्पॅक्ट बेअर करावा लागतो, कारण आपलं इकडचं ॲक्च्युअल जे इन्व्हेस्टिगेशन होतं ते त्या स्टँडर्डचंच नसतं. मग त्यांना इकडचं इन्व्हेस्टिगेशन काय आहे हे देखील समजावं लागतं. सो वी आर डुईंग ऑल दिस न्यू कोर्सेस. आणि दॅट्स व्हॉट वी आर आपल्याकडे ट्राइंग टू डू. शेअर व्हॉल्यूम ऑफ केसेस इज ऑल्सो अनइमॅजिनेबल. म्हणजे दी ऑब्वियस. अमाऊंट ऑफ आणि हा एक मोठा मुद्दा आहेच ज्याबद्दल मी आता बोलणारच आहे, की वेळ लागतो. कोर्टाची पायरी शहाण्या हां. माणसाने चढू नये असं म्हणतात. कारण बऱ्याचदा अशा गोष्टी ऐकायला मिळतात, की ॲक्च्युअल फायनल वर्डिक येईपर्यंत लिटिगंट जगातही नसतो बऱ्याचदा. तर ही जी वेळ लागण्याची प्रक्रिया आहे त्याबद्दल आपण आधी एकदा बोललो, की प्रेशर बिल्ड झालं की हवं तसं होत नाही. कारण तुम्ही फायनली हळू सत्यापर्यंत किंवा अज्युम्ड सत्यापर्यंत पोचता. पण हा जो वेळ लागण्याची प्रक्रिया आहे आणि हे जे अक्युजेशन्स असतात, की मग तुमची सुट्टी पण असते एक मध्ये, मग तारखा पडत राहतात आणि कोणीतरी येतच नाही. ह्या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्ही एक आतला माणूस म्हणून कसे बघता? कारण बऱ्याच लोकांच्या म्हणजे माझ्यासारख्या लोकांच्या मनात शक्यतोवर कोर्टात जाऊ नका बाबा, असाच विचार असतो. ही गोष्ट बरोबर आहे. आणि
ॲक्च्युली त्याचं सगळ्यात जास्ती नुकसान और वी आर द वन्स हू फेस द ब्रंट. म्हणजे लॉयर्समुळे वेळ लागतो. वकील हे तारखा मागतात आणि त्यामुळे वेळ लागतो. असं एक जनरल, आय डोंट नो, तुम्हाला पण असंच वाटत असेल की नॉर्मली दिस इज व्हॉट आय गेट टू नो, की हे वकील असतात ना, ते येतात आणि कोर्टामध्ये वेळ काढतात अँड दे अर्न अ लॉट ऑफ मनी. दिस इज हा, दिस म्हणजे इज दिस जास्त तारखा पडल्या की जास्त पैसे इज मिळतात. एक्झॅक्टली दिस इज अ जनरल परसेप्शन, राईट? ऍब्सोल्युटली. या, बट आय एक्सप्लेन इट टू यू हाऊ इट वर्क्स. सी, एक जज, 2 लॉयर्स, 2 लिटिगंट्स, त्यांचे विटनेसेस, कोर्ट स्टाफ, जर क्रिमिनल केस असेल तर पोलीस विटनेसेस, अशी वेगवेगळे एजन्सीज आणि लोक हे सगळे एका दिवशी एका वेळी एकत्र आले पाहिजेत. इफ दे कम वेल ऑन टाईम, एक लॉयर आजारी असेल तर त्या दिवशी मॅटर गेलं, मग त्या दिवशी नाही चालणार. त्या जजना जर दुसरं काम असेल, इज विदिन सम अदर वर्क, किंवा त्यांनी सुट्टी घेतली, ते मॅटर नाही चालणार. त्यामुळे एवढ्या 5-6 एजन्सीज एका वेळी गोळा करून आणणं, दिस इटसेल्फ इज अ बिग टास्क. दिस इज नंबर 1. आता तुम्ही हे आपण नॉर्मल कोर्समध्ये नेहमी म्हणतो ना, टाईम इज द बेस्ट सोल्युशन. म्हणजे मला तरी असं बऱ्याच वेळा सांगितलं की बा ह्या गोष्टीचा मला प्रॉब्लेम नाही समजत आहे, म्हणजे थोडे दिवस थांब, टाईम इज द बेस्ट सोल्युशन, मार्ग निघणार, असं आपण म्हणतो, सहजच म्हणून जातो. जस्ट थिंक अबाउट इट. मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये, सिव्हिल मॅटर्समध्ये, ट्रस्ट मी, याच्यामध्ये निकाल काय असतो, तर एखाद्या प्रॉपर्टीचा डिस्प्यूट आहे किंवा एखाद्या हजबंड वाईफचा डिस्प्यूट आहे, तर त्याच्यामध्ये जजला निकाल द्यायला, जजमेंट द्यायला स्कोप फार कमी असतो, बरं का. म्हणजे ज्या गोष्टी 2 पार्टीजनाच माहिती असतात, ज्या गोष्टी 2 पार्टीजच्या मध्येच होत असतात, त्याच्यामध्ये जजना निकाल देण्याकरता फार स्कोप कमी असतो. सो समटाईम्स इट सो हॅपन्स की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, की ज्या गोष्टीची जजमेंट एक्सपेक्ट करतात ना लोक, ती मॅटर्स स्वतःहून पार्टीज येतात आणि म्हणतात जाऊन दे, हा कोर्टाचा त्रास नको, पण आपण आपापसात बसून सेटल करूया. सो समटाईम्स इन अ वे टाईम इज अ सोल्युशन फॉर दॅट. बट लेट्स टेक इट इन अदर वे. कोर्टामध्ये डिले होतो, 100% गोष्ट खरी आहे. आता त्याकरता काय केलं आहे की पहिल्यांदा असं व्हायचं ना की विटनेस, आता एक कुठून तरी बँगलोरवरनं विटनेस येणार आहे, एक कुठून तरी केरळमधनं येणार आहे, किंवा एक कुठून तरी गावावरनं येणार आहे, एक मुंबईवर. मग हे पॉसिबल होत नाही. त्याला विटनेसला समन्स गेलं पाहिजे, मग त्याचं तिकीट बुक झालं पाहिजे, मग तो आला पाहिजे, मग तो नाही आला तर मग 15 दिवस पुढे गेलं, मग तोपर्यंत दुसरा माणूस कोण असेल तो, असं होतं ना. सो व्हॉट वी आर डुईंग इज नाव, आता आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे एव्हिडन्स रेकॉर्ड करतो. So if a person is sitting in USA, we can still record the evidence. We are saving a lot of time on that. Argumentsसाठी कसं लॉयर पर्सनली तिकडे प्रेझेंट पाहिजे. नाव इट्स नॉट रिक्वायर्ड एनीमोर. ही मे बी सिटिंग एनिवेअर. माझं सुप्रीम कोर्टमध्ये एक मॅटर आहे, मी दिल्लीला गेलो आहे, पण तिथून मी कॉरिडॉर्समध्ये कुठे बाजूला येऊन मी माझं कोर्टमध्ये आर्ग्युमेंट करू शकतो. सो ॲज इट इज डेव्हलपिंग, आपण खूप गोष्टी करतो. ई फायलिंग हा एक नवीन कॉन्सेप्ट आहे. आता लॉयर्समध्ये काही फार चांगला त्याला, इट हॅज नॉट बीन टेकन इन अ गुड स्पिरिट, बट आय एम टेलिंग यू की थोडासा त्रासही होतो त्याचा. आपण ई फायलिंग करून टाकतो, व्हर्च्युअल फायलिंग करून देतो. त्यामुळे त्याच्यातून काय होतं की हा जो पेपर टाईप करा, हे करा, मग ते सबमिट करा, अशा ज्या गोष्टी टेक्निकॅलिटीज आहेत ना, त्या बऱ्याचशा गोष्टी आपण कट डाऊन करतोय. सो समहाऊ आय फील की ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम हा जो वेळेचा जो प्रॉब्लेम आहे ना, तो कमी होईल. पण खऱ्या अर्थाने जर वेळ लागत असेल तर शॉर्टेज ऑफ जजेस, ट्रस्ट मी, ओके. हे जर जजेसचं शॉर्टेज कमी झालं, खूपशे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. आणि दुसरं एक माझं हे पर्सनल फिलिंग आहे, इट मे बी अ बिट कॉन्ट्रोवर्शियल ऑल्सो, पण आपल्याकडे कसं आहे की मला परवा एका डॉक्टरनी फोन केला. ते म्हणे की आम्ही जरा जरी काही चुकलो ना, तर तुम्ही आमच्यावरती लगेच केसेस करता. म्हणजे पेशंटला एखादा काहीतरी ॲनेस्थेशिया देताना काही प्रॉब्लेम झाला, अजून काय झाला, तर लगेच आमच्यावरती क्रिमिनल ॲक्शन वगैरे घेता. आम्ही वेळेत नाही पोचलो म्हणून असं झालं, तसं झालं. मग तुमचे जजेस आहेत ते अचानक सुटीवर जातात, ते उशिरा येतात, मग त्यांच्यावरती तुम्ही काय ॲक्शन घेत नाही? त्यांनी, इट्स अ व्हॅलिड क्वेश्चन ना. तर मग या गोष्टी थोड्याशा करणं गरजेचं आहे. अँड आय अग्रीड विथ हिम की हे म्हणणं बरोबर आहे की तुम्ही सगळा तुमचा स्पेंड करून इथे एवढ्या लांब एव्हिडन्स द्यायला आला आणि ते जजच नाही आहेत. मग बरोबर आहे, त्यांना वाईट वाटणारच, किंवा ते वेळ वेस्ट गेला ना सगळ्यांचाच. सो इन दॅट सेन्स येस, टू अ सर्टन एक्सटेंट इवन ज्युडिशियरी इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. सो वी आर वर्किंग ऑन इट. म्हणजे ज्युडिशियरी अँड लॉयर्स बोथ आर वर्किंग ऑन इट, अँड होपफुली इन काही दिवसात आपल्याला ह्याचं एक सोल्युशन चांगलं मिळून जाईल असं मला वाटतं. लेट्स होप सो. पुन्हा एकदा Yeah. प्रॅक्टिसच्या प्रश्नांकडे. अ,
अशा मला 2 प्रश्न आहेत. एक असा प्रश्न आहे, की एक अशी केस किंवा एक एक अशी गोष्ट ज्याबद्दल तुम्हाला अ, स्वतःला अभिमान वाटतो किंवा स्वतःला खूप छान वाटतं, की हे आपण करू शकलो आणि एक अशी गोष्ट ज्याबद्दल खंत वाटते. असं एखादं सांगणं कठीण आहे, बट येस, देअर आर अ फ्यू थिंग्स ज्या गोष्टी आपल्या मनात कायम खोलवर अशा रुजून राहतात, अशा गोष्टी असतात, बरोबर आहे. आता मी ज्या केसचा उल्लेख केला, नांदोस मर्डर ट्रायल, इट्स अ इनफेमस केस. ठीक आहे, 10 मर्डर झाले, सगळ्या जगाचं मत त्यांच्या विरुद्ध होतं त्या अक्यूजच्या, आणि माझंही काही फार चांगलं मत होतं असं नाही बरं का. बट वेन आय स्टार्टेड रीडिंग द ब्रीफ, यू विल नॉट बिलीव्ह मी, की हे सगळं वाचत असताना मला स्वतःला ना, एक त्या केसमध्ये एक फॅमिली आहे, तर त्याचं नाव डिस्क्लोज करणं योग्य राहणार नाही. नवरा, बायको आणि 2 मुलं. एका दिवशी विदिन अ पिरियड ऑफ 1 hour 4 persons एलिमिनेटेड वन होल फॅमिली. नवरा, बायको आणि 2 मुलं. ठीक आहे. आणि मी ज्यावेळी ते वाचायचो ना, म्हणजे रात्री ऑफिसमध्ये बसून मी शांतपणे नेहमी ब्रीफ वाचतो माझी, कोणी नसतं त्यावेळी, तर माझ्या डोळ्यासमोर ती सारखी लहान मुलं यायची, की बाकीचं ठीक आहे, पैशाच्या हव्यासापोटी ते नवरा बायको आले, त्यांना पैसे डबल करून हवे होते, ट्रिपल करून हवे होते, पैशाचा हव्यास होता तो. पण त्या निष्पाप 2 मुलांचा काही संबंध, त्यांचा काहीच संबंध नव्हता त्याच्यामध्ये. मला हे पटतच नव्हतं. तर ॲट वन पॉईंट ऑफ टाईम, जरी माझी त्या जज साहेबांनी अपॉइंटमेंट केली होती, आय वॉज नॉट सो कन्व्हिन्स्ड की मी हे चालवू शकेन. पण मी जसं वाचत गेलो ना, आणि मी काही इंटरव्ह्यूज घेतले त्या अॅक्यूजचे, मला एक गोष्ट रिअलाईज झाली, की खरं आहे खोटं आहे ह्याच्याबद्दल मी आता काही कॉमेंट करणं चुकीचं आहे, बिकॉज आय वॉज रिप्रेझेंटिंग देम. त्यांना फाशीची शिक्षा झाली ट्रायल कोर्टमध्ये. हायकोर्टने ती कन्फर्म केली. ठीक आहे. परंतु मी ज्यावेळी सगळं मॅटर वाचलं, त्यावेळी मला एक गोष्ट रिअलाईज झाली, की कदाचित घटना सत्य असेल, पण पोलिसांनी इन्व्हेस्टिगेशन केलं हे 100% चुकीचं आहे. आय वॉज फुल्ली कन्व्हिन्स्ड. फॉर एक्झाम्पल, एखाद्या एखाद्या त्याच्यामधला ज्याची डेथ झाली होती, त्या व्यक्तीचं घड्याळ, त्याच्या पत्नीची मंगळसूत्र, हे पोलिसांनी रिकवर केलं ॲक्यूजकडनं. रिकव्हरी दाखवली, मी इथे लपून ठेवलं होतं, इथे ह्याच्याकडे ठेवायला दिलं होतं, त्याला घेऊन गेले, त्याच्याकडनं रिकव्हरी केली, त्याचा पंचनामा केला, त्याचे फोटोग्राफ्स काढले. आणि इंटरेस्टिंगली जुने त्यांचे काही फोटोग्राफ्स त्या मॅटरमध्ये पोलिसांनी कलेक्ट केलेले होते. मी ज्यावेळी ते मॅच करून पाहिलं ना, ते मंगळसूत्र ते नव्हतंच, ते घड्याळ ते नव्हतंच, ते वेगळंच घड्याळ होतं. परंतु ती केस प्रूव्ह करण्याकरता अशा असंख्य गोष्टी घडल्या होत्या विच वेअर रॉंग. आता तुम्ही असा विचार करा, कदाचित त्यांनी केलं असेल म्हणून त्यांच्याकरता योग्य अयोग्य वेगळे, पण एखादा इनोसंट पर्सन असेल, त्याला जर फ्रेम करायचं असेल, यू कॅन यूज द सेम मोडस ऑपरंडी, राईट? सो दॅट इज वॉट गिव्ह मी अ बूस्ट. नो मॅटर वॉट, आय विल एक्सपोज द पॉलिसीज इन द इन्व्हेस्टिगेशन. मला हे एक्सपोज करायचं आहे. हे पण चुकीचं आहे. जर मर्डर करणं चुकीचं आहे, तर कायद्याने दिलेल्या प्रोव्हिजनचा तुम्ही एका अर्थाने मर्डरच करताय. सो दिस इज हाऊ आय लुक्ड ॲट द मॅटर, अँड दॅट गिव्ह मी अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स. वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट्स, वेगवेगळ्या प्रकारचे विटनेसेस आय एक्झामिन. माझ्या आयुष्यामध्ये लक्षात राहण्यासारखी ती केस आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, ती आई, ज्या आरोपींची आई ना, ती यायची आणि काय सांगायची माहिती आहे का, की माझ्या मुलाने नाही केलं हो, त्याच्यावरती कोणीतरी भानामती केली आणि त्याला हे करायला लावलं. ती एक आई होती. तिच्या भावना पण आपण समजल्या पाहिजे. तिला काही माहीत नव्हतं आपला मुलगा काय करतो काय नाही, पण त्या फॅमिलीने जे फेस केलं आहे, यू वोंट इमॅजिन. म्हणजे नरक यातना म्हणतो ना, लोक त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला त्या फॅमिलीकडे. चूक कोणाची होती? त्या मुलाची होती, पण त्या फॅमिलीने फेस केलं. सो दिस इज वन केस विच आय रिमेंबर. आणि त्याच्यातली एक इंटरेस्टिंग गोष्ट, की मीडिया ते नेहमी त्याला प्रसिद्धी देताना कसं करायचे, पहिला मर्डर झाला त्या दिवशी अमावस्या होती, दुसरा मर्डर झाला त्या दिवशी ही तारीख, त्या दिवशी देखील अमावस्या चालू झाली, केस ज्या दिवशी उभी राहिली फॉर द फर्स्ट टाइम त्या दिवशी देखील अमावस्या, असं म्हणजे रिपोर्टिंग त्याचं कसं व्हायचं, की समथिंग रिलेटेड टू अमावस्या. आता मुळातच ही केस अशा करता झाली, की लोकांचा ह्या गोष्टीवरती विश्वास होता, की पैशाचा पाऊस पडू शकतो. ही एक अंधश्रद्धा आहे. आणि ह्या अंधश्रद्धेवरती अवलंबून असलेल्या एका केसचं रिपोर्टिंग कसं करतात रिपोर्टर्स, की ह्या दिवशी अमावस्या होती, जजमेंट झाली त्या दिवशी अमावस्या होती. आता मजेशीर गोष्ट अशी आहे, सुप्रीम कोर्टमध्ये मॅटर गेलं. सुप्रीम कोर्टनी डेथ सेंटेन्स, इट वॉज कन्वर्टेड इन टू लाईफ इम्प्रिझनमेंट.
त्या दिवशी मला त्या पत्रकारांचा फोन आला. ते म्हणे आज तुम्ही खुशीत असाल, तर ते डेथ इम्प्रिझनमेंटची लाईफ इम्प्रिझनमेंटमध्ये कन्वर्ट झाली. तर म्हटलं मी कशाला खुश असेन, ते सुप्रीम कोर्टने आपलं काम केलं. म्हटलं जे मी इथून सांगत होतं ते तर सुप्रीम कोर्टला कळलं. नाही नाही, तुमची काय कॉमेंट आहे मला सांगा, असं जजमेंट हे कसं झालं. म्हटलं माझी कॉमेंट एवढीच आहे, बहुतेक त्या दिवशी अमावस्या नव्हती म्हणून त्या जजनी म्हटलं ही जजमेंट दिली असेल. आता या परीकडे म्हटलं मी काय सांगू, बिकॉज समटाईम्स मीडिया ऑल्सो गोज ओव्हरबोर्ड. आपण एखादी गोष्ट कशा पद्धतीने रिपोर्ट करावी याला सुद्धा काहीतरी एक मर्यादा, लिमिटेशन्स असतात. सो दिस इज वन केस विच आय रिमेंबर फॉर अ लाईफ टाईम. त्याने मला खूप एक्सपिरियन्स दिला. आणि एखादी वाईट म्हणाला तुम्ही मॅटर, तर ती त्या मुलीची केस जी मी तुम्हाला मगाशी सांगितली, ती अजूनही माझ्या डोक्यातनं गेली नाही. बिकॉज आय जस्ट रिमेंबर हर फेस. त्या मुलीचा तो चेहरा माझ्यासमोर आला की खरंच वेदनादायी आहे, ते खूप वेदनादायी आहे. आणि मला समहाऊ असं एक फिलिंग आहे की राईटली ऑर रॉंगली आय एम द पर्सन रिस्पॉन्सिबल. ती मुलगी कदाचित बाहेर आली नसती ना त्या कस्टडीमधनं, तर कदाचित तिने तसा एव्हिडन्स दिला असता, त्यांना शिक्षा पण होऊ शकली असती. बट समहाऊ राईटली ऑर रॉंगली आय वॉज वन ऑफ द पर्सन हू मेड हर कम आउट फ्रॉम दॅट कस्टडी. आणि भावांच्या कस्टडीत आल्यामुळे कदाचित तिने तसा एव्हिडन्स दिला असेल, असं एक थोडंसं गिल्टी फिलिंग माझ्या मनात आहे. सो these are the two cases which I remember rather. तुम्ही मगाशी म्हणालात याच केसबद्दल की ती तुमच्या चेंबर्समध्ये तुम्हाला तिने एक गोष्ट सांगितली, पण ही गोष्ट तिने कोर्टात नाही सांगितली. तर बऱ्याचदा अशा गोष्टी असतात ज्या परस्परात बोलताना वेगळ्या असतात आणि इन द आईज ऑफ लॉ त्या कम्प्लिटली वेगळ्या असतात. मी मॅट्रिमोनीबद्दल स्पेशली बोलतेय. खूप लोकांच्या मनात असे गैरसमज असतात की लग्न झालं म्हणजे ह्या गोष्टी अशा असायला पाहिजेत. पण लग्न हा जो लीगल कॉन्ट्रॅक्ट आहे दोन लोकांमधल्या, दॅट एंटेल्स अ कम्प्लिटली डिफरंट मीनिंग. म्हणजे त्याचा एक वेगळा अर्थ असतो आणि बऱ्याच लोकांची ह्यात गल्लत होते. म्हणजे माझ्याच एका मैत्रिणी ची ही केस आहे. तिला तिच्या नवऱ्याने असं समजावून सांगितलं होतं की तुझ्या वडिलांनी माझ्याकडनं हे पैसे घेतले, मग तू माझ्याकडनं हे पैसे घेतले, मग मी तुझा असा खर्च उचलला. या सगळ्याची जर टोटल काढली आणि त्याच्यावर जर एवढ्या वर्षांचा इंटरेस्ट लावला तर एवढे एवढे पैसे होतात. आणि आता घरामध्ये जो तुझा वाटा आहे, तुझं जे नाव दिलेलं आहे, दोन लोकांच्या नावावर घर आहे, साधारण तुझा जो वाटा आहे तेवढीच किंमत आतापर्यंत तुला मिळालेली आहे. त्यामुळे आता तुझा या घरावरती कुठलाच हक्क नाहीये. तर तिला एका वकिलाने बसून हे समजावून सांगितलं की हे असं नाहीये. जर त्या कागदोपत्री त्या घरावर तुझा अर्धा हक्क आहे तर तो आहे. त्यांनी तुला हे पैसे दिले आणि त्यांनी असं लॉजिक नाही बसत. तर कागदोपत्री एखादी गोष्ट असणे आणि भावनिक त्याचा एक वेगळा अँगल असणे, ह्यात लोकांची गल्लत होते. कारण मग ती तुम्ही कशी रिझॉल्व्ह करता. आणि आपण प्रीनप्स बद्दल मगाशी बोललो, तर त्याबद्दलही मला थोडंसं ऐकायला आवडेल. See, the thing is that prenup is now need of time. आता हे गरजेचं आहे की प्रीनप झालीच पाहिजे. प्रीनप नक्की काय असतं हेही थोडंसं समजा. प्रीनप म्हणजे असं असतं की लग्न करण्यापूर्वी होणारे पती आणि पत्नी यांनी काही गोष्टी बेसिक ठरवायच्या असतात की भविष्यामध्ये आपल्यामध्ये जर भांडण झालं तर इट्स लाईक अ पार्टनरशिप ना. या पार्टनरशिपमध्ये मी काय घेऊन आलो, ती मुलगी काय घेऊन आली, या पार्टनरशिपमध्ये मी काय देणार आहे, ती मुलगी काय देणार आहे, आणि ह्याच्यातनं उद्या अपत्य निर्माण होणार आहेत, मुलं होणार आहेत, तर मग त्याकरता टाईम डिस्ट्रीब्युशन असेल, त्यांचा खर्च असेल, या सगळ्या गोष्टी आपण कशा करणार आहोत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट इन्कम. आजकाल दोघांचं इन्कम असतं, पती आणि पत्नी दोघांचं इन्कम असतं. पूर्वी असायचं की फक्त पतीच इन्कम सोर्स असायचा, पत्नीला काही सोर्स नसायचा. आता असं नाही आहे. आता दोघेजण दे हॅव देअर ओन सोर्सेस ऑफ इन्कम अँड दे बोथ ब्रिंग इन समथिंग टू दॅट फॅमिली. सो देअरफॉर ह्या गोष्टी डिफाईन कराव्या लागतात की भविष्यामध्ये जर आपल्यामध्ये फॉर सम रिझन्स जर सेपरेशनची वेळ आली तर मग कुठल्या कुठल्या गोष्टी कोणाकोणाला मिळतील, नंबर वन. अँड द इम्पॉर्टंट थिंग इज ॲलिमनी. सी, ॲलिमनीचा कॉन्सेप्ट असा आहे ना, विच आय अंडरस्टँड इज, एखादा पुरुष लग्न झाल्यानंतर खूप कष्ट मेहनत करतो, पैसे कमवतो, फॅमिलीला प्रोव्हाइड करतो. एखादी महिला घरचं काम करते. आता इन ॲडिशन टू दॅट ती आपलं सोर्स ऑफ इन्कम पण आहे. बट इन ॲडिशन टू दॅट तिच्या शरीरावरती डिरेक्ट इनडायरेक्ट खूप परिणाम होत असतात. मुलं झाल्यानंतर, नंतर वेगवेगळ्या गोष्टी. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या फक्त तिला जाणवत असतात. ॲज अ मेल ही मे नॉट अंडरस्टँड इट, बट ॲट द एंड ऑफ
it, she has to go through it, right? This is one thing which the law never understands, but it has understood it in a way की तिला ह्या सगळ्या गोष्टी मधनं जाण्याकरता काहीतरी सपोर्टची गरज आहे. आणि तो सपोर्ट कशा, आता बाकी पुरुषाला काय फोर्स कर म्हणून सांगू शकता तुम्ही नवऱ्याला, पैसे तर दे. पैसे, देअरफॉर ॲलिमनी. दिस इज अ व्हेरी सिम्पल थिंग, राईट? म्हणून मला नेहमी असं वाटतं की नवरा बायकोचं ज्यावेळी भांडण होतं किंवा हजबंड वाईफ ज्यावेळी कोर्टमध्ये जातात त्यावेळी पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते की इगो बाजूला केला पाहिजे. सी व्हॉट मेक्स इट कॉम्प्लिकेटेड इज द इगो, मेल ॲज वेल ॲज फिमेल. असं दरवेळी मेल इगो असं म्हटलं जातं, बट देर इज ऑल्सो फिमेल इगो. एकदा एखादी व्यक्ती हर्ट झाली की मग त्याच्यातनं जे काही निर्माण होतं ते फार वाईट असतं आणि ते दोघांनाही त्रासदायक क्लेशदायक असतं. याचा बेनिफिट मग आता काय लॉयर्स फीजमधून घेत असतील, आय डोंट नो, व्हॉट एव्हर. परंतु इफ यू हॅव टू हँडल दिस मॅटर, एक गोष्ट क्लॅरिटी पाहिजे की मला या माणसापासून सेपरेशन हवं आहे. मग काय आलं, कस्टडी. मुलांची कस्टडी इज वन इम्पॉर्टंट थिंग ज्याच्यावरनं खरी भांडणं होतात. आणि दुसरं पैसे, प्रॉपर्टी. या दोनच गोष्टी कोर्टाने ठरवायच्या आहेत. बाकीच्या गोष्टी नवरा बरोबर वागला की पत्नी बरोबर वागली की ह्या गोष्टी कोर्टाने ठरवूच नाही असं माझं म्हणणं आहे. कारण ज्या गोष्टी एखाद्या पत्नीच्या दृष्टीने चुकीच्या असतील त्याच्या दृष्टीने त्या योग्य असतील, किंवा ज्या गोष्टी एखाद्या पतीच्या दृष्टीने चुकीच्या असतील तिच्या दृष्टीने योग्य आहेत. तिचा तो अधिकार आहे, तिला वाटतं नाही हे गोष्ट मला करायची आहे. दोघांनाही फ्रीडम आहे. प्रॉब्लेम काय होतो की वी गेट एन्टँगल्ड इन टू ऑल दिस स्मॉल थिंग्स, सिच्युएशन्स. त्या सिच्युएशनमध्ये तो व्यक्ती तसा का वागला. आय विल गिव्ह यू एन एक्झाम्पल. मी मॅट्रिमोनियल मॅटर्स हँडल करतच नाही, पण माझ्या एका फॅमिली फ्रेंडच्या थ्रू आले. तर मग मी पहिल्यांदा त्या नवऱ्याला बोलवलं. द हजबंड केम अँड आय डिस्कस. ट्रस्ट मी 17.5 मिनिटामध्ये त्यांनी सगळी स्टोरी सांगून संपवून टाकली. देन आय कॉल्ड द लेडी. ती आली. तिने पहिल्यांदा मला, सर थोडा वेळ आहे ना तुमच्याकडे, हा पहिला प्रश्न हा त्यांचा. मग म्हटलं आहे. तर मी त्याच्या 17.5 मिनिटाच्या हिशोबाने मी माझा वेळ कॅल्क्युलेट केला. तिने अर्धा तास मला सगळं पहिलं सांगितलं. मग परत तिने चालू केलं. आय वॉज टोटली इन हर फेवर ज्यावेळी ती पहिला अर्धा तास बोलली. नंतर ती कंटिन्यू केलं. तर मग थोडासा मी रेस्ट घेतला. म्हटलं आय हॅव गॉट द पॉईंट. नो बट शी सेड नाही, आय वॉन्ट टू एक्सप्लेन इट टू यू. ती अजून एक्सप्लेन करायला लागली. मग मात्र मला थोडंसं मी इरिटेबल व्हायला लागलो की मला कळलं आय हॅव गॉट द रिअल पॉईंट, व्हॉट्स द डिस्प्यूट बिटवीन यू. मग म्हणाली, सर तुम्हाला ब्रेक घ्यायचा आहे का, असं तिने मला प्रश्न विचारला. म्हटलं तुम्हाला अजून किती वेळ लागणार आहे. तर नाही, मला व्यवस्थित सर बोलायचं अजून तुमच्याशी. म्हटलं हे बघा, तुमचा डिस्प्यूट काय तो मला कळलं आहे. ॲट द एंड ऑफ डे तुम्हाला ह्याच्यातनं काय मिळणार आहे. एक तर तुम्ही एकत्र राहायचं असेल तर तुम्ही ॲडजस्टमेंट करा आणि एकत्र राहा. नसेल तर बेटर वे सेपरेट व्हा, बिकॉज दिस इज गोइंग टू गेट सॉर. ती म्हणे नाही, हे या गोष्टी यांनी चुकीच्या केलेल्या आहेत, त्याला हे कळलंच पाहिजे. आणि त्या मुलाची कंप्लेंट सिम्पल होती. तो काय सांगायचा की मला ती माझं काही फ्रीडम देत नाही, ती काय बोलते ते मला कळत नाही, तिच्या एक्सपेक्टेशन वेगळे आहेत. म्हणजे तो असा वेग, तर टिपिकल मेल ह्याच्यामधनं तो बोलत होता. आणि ती एकदम इन डेप्थ सगळं विचार करून बोलत होती. मी या दोघांना बोलवलं. म्हटलं तुम्ही आता खूप वेळ भांडणार, तुम्ही दोघं लॉयरला भेटणार, तुम्ही सामंजस्याने सोडवलं तर 6 महिन्यात हा विषय संपून जाणार. नाहीतर पुढची 4 वर्ष तुम्ही भांडणार. आणि 4 वर्षानंतर आत्ता जी अमाऊंट काय तुम्ही डिसाईड कराल त्याच्या 4 पटीत तुला द्यावी लागणार आणि वसूल करायला अजून तुला पुढची 10 वर्ष लागणार. ते म्हणाले नाही, असं नाहीच होणार. मग भांडले गेले. बरोबर 2.5 वर्षानंतर ती मुलगी परत माझ्याकडे आली. म्हणाले, सर तुम्ही बरोबर सांगत होता, मी कोर्टमध्ये केस फाईल केले, पण मला हार्डली 10,000 रुपीज द्यायला कोर्टने ऑर्डर केली आणि ते मला मिळवायलाच खर्च 15,000 रुपये होतो. काय पॉईंट आहे ह्याचा. म्हटलं मी तुम्हाला हेच सांगत होतो की पैसे एकदा अमाऊंट ठरली की तुमचा विषय संपला. तुम्ही अगोदर पास्टमध्ये काय चुका केल्या आहेत ह्या कोर्टला का सांगता डिसाईड करायला. ज्या माणसाने तुम्हाला कधी एकत्र राहताना बघितलेलं नाही आहे, हू डझंट नो युअर नेचर, व्हॉट हॅज हॅपन्ड बिटवीन यू, हाऊ डू यू एक्सपेक्ट दॅट पर्सन टू डिसाईड व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. सो समहाऊ आय फील इन मॅट्रिमोनियल मॅटर्स यू हॅव टू बी लाईक व्हेरी प्रॅक्टिकल. मला ह्याच्यातनं बाहेर पडायचं आहे ना. व्हॉट इज ब्रेकअप. रिलेशनशिपचा ब्रेकअप म्हणजे काय, दोघं म्हणून ठरवतात की नाही मला जमणार. तुम्ही एवढंच करायचं आहे. फक्त ज्यावेळी पैशाचा प्रॉब्लेम येईल किंवा कस्टडीचा प्रॉब्लेम येईल, ओनली फॉर दॅट पर्पज द कोर्ट इज देअर अँड द कोर्ट टेक्स अ व्हेरी गुड कॉल. ट्रस्ट मी. मुलांना बोलवलं जातं. नवरा आणि पती आणि पत्नी या दोघांचंही इन्कम काय आहे, त्यांचं ओव्हरऑल स्टँडिंग बॅकग्राऊंड काय आहे, सगळ्या गोष्टीचा विचार करून मग कस्टडी दिली जाते. सिमिलरली
जे ॲलिमनी असते, मेंटेनन्स असतो, ते इन्कमवरती सगळं अवलंबून असतं. सो समहाऊ आय फील दॅट पीपल हॅव टू अंडरस्टँड की उगीचच एकमेकावरती ॲलिगेशन करून ते अजून बेटर करण्यापेक्षा यू कॅन सॉल्व इट लाईक इन अ व्हेरी शॉर्ट टाईम. देर आर वेज. बट तुम्ही वेंजन्स घ्यायला जाता, बदला घ्यायला जाता, देन यू विल हॅव टू फेस इट. दॅट इज इट. सो that's the real solution to it. This is what I feel. आणि आपण प्रीनप बद्दल बोलायला सुरुवात केली तर आधीच एखादं डॉक्युमेंट बनवून ठेवणं ज्यामध्ये तुम्ही आधीपासूनच हा विचार करून ठेवता की अशा अनलाइकली सिच्युएशनमध्ये जर असं काही घडलं तर आपण काय काय करणार आहोत, कसं कसं विभाजन होणार आहे ह्याचं जे काही तुम्ही तुम्ही ठरवलेलं डॉक्युमेंट असतं त्याला प्रीनप्चुअल Correct. डॉक्युमेंट Yes, म्हणतात yes. आणि ह्यानी खूप फायदा होऊ शकतो. पण आता कसं आहे आपल्या संस्कृतीमध्ये लग्न लावताना ते मोडायचा विचार का करते आहेस, आधीपासूनच निगेटिव्हिटी का, अशा सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा प्रीनप्स आर नॉट एनकरेज्ड, कोणीच त्याला एनकरेज करत But nowadays they are doing it. राईट. Believe me. अर्थात जिथे स्टेक्स हाय आहे तिथे ते गरजेचं सुद्धा असतं. हा, तिथे हा, स्टेक्स बऱ्यापैकी लो असतात किंवा सडन इन्कम किंवा अचानक आलेली प्रसिद्धी, पैसा अशाही काही फॅक्टर्स असतात. म्हणजे लग्न करताना कदाचित नवरा बायकोंकडे एवढी प्रॉपर्टीज नव्हती ज्याच्याबद्दल प्रीनप करावंसं वाटेल. पण इन द कोर्स ऑफ लाईफ दे Yes. हॅव बिल्ट ॲसेट्स किंवा Yes. बिल्ट प्रॉपर्टी असंही असू शकतं. असे बट देन यू विल हॅव टू थिंक अबाउट दॅट ऑल्सो की भविष्यात काय होऊ शकेल. आणि सी ॲग्रीमेंट्स म्हणजे काय असतात, वी जस्ट डू सम गेसवर्क की एवढं एवढं इन्कम आहे, भविष्यामध्ये असं होईल. एक एक लाईन ऑफ थिंकिंग ठरवून द्यायची असते, बाकीच्या गोष्टी सोप्या होऊन जातात, मग काही प्रॉब्लेम येत. मगाशी आपण बोलत असताना तुम्ही संजय दत्तच्या केसबद्दल बोललात आणि त्याचा तुम्ही अभ्यास केला, मग तुम्ही इंटरव्ह्यू सुद्धा केला. अ, तर त्याच्याबद्दल मला ऐकायला नक्की आवडेल. व्हॉट वर युअर इनसाइट्स? See, one of the programs which the Bar Council have taken is for the young lawyers to understand a matter in criminal matters. एक दोन साईडचे lawyers, then the complainant and the accused, the investigating officer and the judge. These are the 5 important aspects of a trial. आणि ह्या सगळ्यांना एकत्र आणायचं, ही स्टेक होल्डर्स आहेत सगळे. आणि एक पर्टिक्युलर केस डिस्कस केली की आपल्याला त्या कंप्लेनंटचा व्ह्यू कळतो, त्या इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरचा व्ह्यू कळतो, ॲक्यूज दोन्ही लॉयर्सचा पण व्ह्यू कळतो आणि जे जज डिसाईड करणार आहे त्यांचा पण व्ह्यू कळतो. सो आम्ही टास्क नावाचा एक नवीन कॉन्सेप्ट आणला आहे बार काउन्सिलने. आणि द फर्स्ट केस विच वी टूक वॉज संजय दत्त केस. आणि आय वॉज बेसिकली नॉट कनेक्टेड विथ द संजय दत्त केस, बट देन ही केस आम्ही घ्यायची ठरवली मुद्दाम, कारण त्यावेळची गाजलेली ती खूप केस होती, मोठी केस होती. सो देअरफॉर मग वी मेट संजय दत्त. देन आय काइंड ऑफ heard his side of the story. I met the investigating officer, Mr. Wali Shetty. He is a good gentleman. त्यांची साईडची स्टोरी ऐकली. उज्ज्वल निकम साहेब, who was conducting the prosecution, was a prosecutor then, त्यांच्याशी डिस्कस केलं. आणि सतीश मानशिंदे, ही वॉज फॉर द डिफेन्स. ह्या सगळ्यांना एकत्र करून डिस्कस केल्यानंतर ते सगळे सुप्रीम कोर्टपर्यंत मॅटर गेलं. ते सगळं वी स्टडीड इट फॉर द इंटरव्ह्यू. आणि म्हणून मला या केसबद्दल थोडंसं माहिती आहे. In fact, we were trying to invite the judge also, who actually conducted the matter, Mr. Kode. But for some reason, he was not available. आणि कदाचित ते ऑकवर्डही झालं असतं त्यांना, म्हणून मे बी ते आले नाहीत. बट एक हायकोर्टचे फॉर्मर जज होते, त्यांना आम्ही त्यावेळी जज म्हणून बसवलं. आणि एक मीडिया पर्सन पण बोलवलं होतं, टाइम्स ऑफ इंडियाच्या स्वाती देशपांडे म्हणून, त्यांना बोलवलं होतं. सो त्या मॅटरमध्ये व्हॉट आय रिअलाइज्ड इज, सी अगेन मीडिया ट्रायल. ॲज अ लॉयर, इफ आय लुक ॲट द केस, I don't know what's the truth, but the evidence when I see it, या संपूर्ण मॅटरमध्ये त्या संजय दत्तकडनं काय रिकवर झालं असेल तर AK-47 ही जी वेपन होतं, त्या वेपनची एक स्प्रिंग रिकवर झाली होती. बरं. ती सुद्धा डिरेक्टली नाही, इनडिरेक्टली एक रिकवर झाली होती. आणि दॅट स्प्रिंग वॉज कनेक्टेड टू संजय दत्त. अँड देन संजय दत्त वॉज कन्व्हिक्टेड फॉर पजेसिंग इलिगल आर्म. दॅट इज इट. त्या टाडामध्ये किंवा ते ऑर्गनाइज क्राईममध्ये संजय दत्तला शिक्षा झाली नव्हती. ही वॉज ॲक्विटेड ऑफ ऑल द ऑफेन्सेस. परंतु पजेसिंग अ फायर आर्म या प्रोव्हिजन खाली त्याला शिक्षा झाली होती. ओके. बरं, त्याच्याकडे ते वेपन मिळालंच नव्हतं. मिळालं काय होतं तर ते जाळून टाकलं होतं. असं प्रॉसिक्युशनची केस अशी होती की संजय दत्तच्या इन्स्ट्रक्शनवरनं ते वेपन जाळून टाकण्यात आलं. आणि जाळून झाल्यानंतर त्याच्यामधले काही जे राहिलेले पार्ट्स होते त्याच्यामधली एक स्प्रिंग मिळाली, विच ऑलवेज फिट्स इन दॅट AK-47.
So again, inferences. सो इट्स अ स्पेसिफिक थिंग टू दॅट वेपन Yes. म्हणून दॅट So इन्फरन्स. now, therefore again inference. Now आता सी स्प्रिंग काय, जर एखादी प्लांटच करायची झाली तर यू कॅन ऑलवेज प्लांट इट, की ही याच्याकडनं मिळाली, याच्या घराच्या कंपाऊंडमध्ये मिळाली, ती जळलेली मिळाली, वगैरे वगैरे वगैरे. But how do you convict a person on this evidence? As a lawyer, somehow, see, the Supreme Court has already decided the matter, so the topic ends. But a lawyer like me always has questions, की असं जर कन्व्हिक्शन व्हायला लागली, then trust me, if somebody who is in power, if he wants me to see behind bars, काही होऊ शकतं ना, एनिथिंग इज पॉसिबल. एखादा काही ड्रग्स, तुम्हाला माहिती आहे का, एक रिसेंट केस अशी झाली होती मुंबईमधली. पोलिसांनी एका अक्यूजला ड्रग्सच्या केसमध्ये अरेस्ट केली. अँड देअर आफ्टर देअर वॉज अ CCTV कॅमेरा ज्याच्यामध्ये दिसलं की ती आणून तिथे प्लॅन्ट करण्यात आली. अँड देअर आफ्टर ही वॉज अरेस्टेड. सो इन दॅट वे, अकॉर्डिंग टू मी जर संजय दत्तच्या ट्रायलकडे जर बघितलं तर वन स्प्रिंग, दॅट इज ऑल वॉट द प्रॉसिक्युशन हॅड गॉट. अपार्ट फ्रॉम दॅट देअर वॉज नथिंग इन द केस. नाव वॉट ही हॅड टू गो थ्रू इज अ डिफरंट स्टोरी. आता मे बी असा अजून काही वेगळा एव्हिडन्स असू शकेल की तो खरोखरच त्या कॉन्स्पिरसीमध्ये होता, बट इन द एव्हिडन्स नथिंग वॉज फाउंड. अँड द सुप्रीम कोर्ट हॅज व्हेरी क्लिअरली सजेस्टेड की टाडाच्या केसमध्ये टाडाच्या प्रोव्हिजन्स घालून त्याला ॲक्विट केलेलं आहे. त्याला कन्व्हिक्शन फक्त आणि फक्त पोझेशन ऑफ आर्म्स, इलिगल फायर आर्म्स. बट नाऊ जस्ट लुक ॲट हिज, काय म्हणतो आपण, एक लोकांचा पर्स्पेक्टिव्ह बघितला तर पीपल लुक ॲट हिम ॲज अ पर्सन हु वॉज इन्वॉल्ड इन बॉम्ब ब्लास्ट. संजय दत्त, टाडा आणि बॉम्ब ब्लास्ट असे 3 शब्द पटकन डोळ्यासमोर येतात, बरोबर आहे. त्यामुळे एखाद्या माणसाचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त पण होऊ शकतं. म्हणजे त्याला एडिंग टेररिस्ट असाच त्याचा. बट somehow I did not see anything to aid the terrorists. म्हणजे ॲटलिस्ट एव्हिडन्समध्ये तर नाही. आता अशी काही गोष्टी पोलिसांनी मिसआउट केल्या असतील, मला वाटत नाही असं एवढा स्ट्रॉंग एव्हिडन्स असताना मिसआउट करतील. आणि जर सुप्रीम कोर्ट फायनली डिसाईड करतं की ही इज, आय मीन देर इज नथिंग टू सजेस्ट दॅट ही वॉज अ टेररिस्ट ऑर ही एडेड द टेररिस्ट, ही ओनली पजेस द आर्म. आता त्यावेळी असं प्रोसिक्युशनची केस होती की कुतूहल म्हणून त्याला खूप हौस होती गन्स बघायची, म्हणून त्यांनी कोणाला तरी XYZ व्यक्तीला सांगितलं आणि मग त्या गन्स त्याच्याकडे आल्या आणि देअर आफ्टर दे वर डिस्पोज ऑफ. दॅट इज ऑल इट इज. सो यु नो, हाईप झाला त्यावेळी, मीडिया हाईप तर खूपच झाला. ती मीडिया, असं वाटतं की त्यांनी जे केलं त्याच्या तुलनेत त्याची शिक्षा डिस्प्रपोर्शनेट होती. दिस इज वॉट इज माय पर्सनल फिलिंग. माझं असं म्हणणं आहे की डेफिनेटली ती जास्ती आहे. अनलेस देर वॉज समथिंग व्हेरी कॉन्क्रीट एव्हिडन्स तर गोष्ट वेगळी होती. बट लुकिंग ॲट द प्रेझेंट एव्हिडन्स, समहाऊ आय फील On दॅट record जे ऑन आहे. रेकॉर्ड जे आहे त्याच्यावरनं मी डेफिनेटली सांगेन, म्हणजे माझं समत व्यक्त करेन की ती डिस्प्रपोर्शनेट नक्कीच होती. अँड ही हॅड टू अंडरगो लॉट. मला त्याच्याबद्दल काही सिम्पती वगैरे असं नाही. पण काय आलं की ट्रायल संपल्यानंतर मी सगळ्यांशीच बोललो आणि एव्हरीबडी वॉज ओपन. तर बऱ्याचशा गोष्टी कळतात ना. तिकडे गेल्यानंतर वी आर व्हेरी फॉर्मल. एव्हिडन्स, कोर्टामध्ये काय एव्हिडन्स लीड केला वगैरे अशा गोष्टी बघितल्या जातात. पण ह्या इन्फॉर्मल गोष्टीमध्ये हे माझं मत झालं. दिस वॉट आय फील अबाउट द केस. एकीकडे प्रॅक्टिस आहे आणि दुसरीकडे ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा आहेत. अ, म्हणून तुम्ही बार काउन्सिलचा विचार केलात किंवा इज दॅट व्हॉट ड्रॉज यू टुवर्ड्स मॅनेजमेंट साइड ऑफ थिंग्स? So basically, I was never intending to contest bar council election. बट ट्रस्ट मी, माझं एक असं मत झालेलं आहे की जे लोक फार ओपिनियनेटेड असतात ना, की हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे, हे असंच झालं पाहिजे, हा माणूस असाच आहे, प्रत्येकाने एकदा आयुष्यात इलेक्शन कुठली तरी कॉन्टेस्ट केली पाहिजे. म्हणजे आपल्या अतिशय जवळचे, ज्यांच्याबद्दल आपल्याला खूप खात्री असते की माझ्याबद्दल किती चांगलं मत आहे, माझ्याबद्दल किती चांगलं म्हणतात, ते तुम्ही इलेक्शनला उभं राहिल्यानंतर मग तुमच्या मागून किंवा प्रसंगी तुमच्या समोरही तुमच्याबद्दल जे ओपिनियन देतात, दॅट इज व्हेरी इंटरेस्टिंग. बट एनी विच वेज, मी इलेक्शन कॉन्टेस्ट केली, इट वॉज ॲक्सिडेंटल, फ्रँकली स्पीकिंग. माझ्या असं काही डोक्यात नाही. आय वॉज व्हेरी बिझी विथ माय प्रॅक्टिस. आय एम रिअली डुईंग गुड विथ माय प्रॅक्टिस. बट देन आम्ही काही असे मित्र सगळे असे गप्पा मारत बसलो होतो. फ्यू ऑफ देम सजेस्टेड की संग्राम, एवढं सगळं चांगलं चाललं आहे, तर या 4 जिल्ह्याला, म्हणजे 3 जिल्ह्याला, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड, बार काउन्सिल 1961मध्ये स्थापन झाली. या 3 जिल्ह्याला कधीच रिप्रेझेंटेशन मिळालं नाही. म्हणजे बार काउन्सिल इलेक्शन इज अ व्हेरी इंटरेस्टिंग थिंग बाय द वे. आत्ता आमचे 2,70,000 लॉयर्स आहेत ऑल अक्रॉस द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड गोवा.
आणि आत्तापर्यंतच्या जेवढ्या इलेक्शन झाल्या त्याच्यामधनं मुंबईमधनं कोणतरी यायचं अँड ही यूज टू बी द पर्सन हू यूज टू रिप्रेझेंट अस सो कॉल्ड. पण ते ॲक्च्युली कधी आमचं रिप्रेझेंटेशन तिथे गेलंच नाही. मग आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं पडलं वाय नॉट ट्राय. आणि आमचे किती लॉयर्स होते 520 लॉयर्स अँड वी नीडेड बेसिक कोटा ऑफ 3000 वोट्स. आणि आमच्या जिल्ह्याचे सगळे लॉयर्स होते 500 अँड ऑलमोस्ट 20. तर ही इलेक्शन कॉन्टेस्ट करायची का इथून सुरुवात होता. बट देन वी सेड नो, विल गो अक्रॉस द स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड गोवा अँड विल स्पीक टू एव्हरीबडी. आणि त्यावेळी मी डिस्ट्रिक्ट आणि सेशन्स कोर्टमध्ये प्रॅक्टिस करायचो. हायकोर्टमध्ये थोडं कमी होतं माझं. पण आम्ही सगळीकडे महाराष्ट्रात फिरलो. बिलीव्ह मी, हाफ ऑफ महाराष्ट्र तर मी फिरलो असेल. 14.5 जिल्हे फिरलो मी. प्रत्येक तालुक्यात गेलो. प्रत्येक तालुक्यातील लॉयर्सशी मी बोललो पर्सनली अँड समहाऊ दे ट्रस्टेड मी अँड इट वॉज लाईक अ मिरॅकल फॉर मी. म्हणजे आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं होतं की मी काही येणार वगैरे नाही आहे, पण आपण प्रयत्न करायचा. अँड देन आय जस्ट गॉट इलेक्टेड. बट द मोमेंट आय गॉट इलेक्टेड, believe me, I got a big platform. Bar Council of Maharashtra and Goa is a very big platform. You interact with the High Court judges, you interact with the Supreme Court judges. You are there to, form policies for the lawyers. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी वाटतात, पण त्या खूप महत्त्वाच्या असतात. एक छोटंसं आयडेंटिटी कार्ड एका लॉयरला गरजेचं असतं. पण त्या तालुक्यातल्या लॉयरला आपल्या आयडेंटिटी कार्डसाठी मुंबईला इथे यावं लागतं. ही हॅज टू कम ऑल द वे, पे वॉट एव्हर. त्याच्यामध्ये तर एवढे एक्सपेन्सेस वाढतात. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. एनरोलमेंट, आता ही यंग लॉयर्स जे असतात त्यांना एनरोलमेंट करावं लागतं बार काउन्सिलकडे. मग त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन अर्लियर होतं. मग त्यांचे काही सर्टिफिकेट्स, ह्या सगळ्या गोष्टी गोळा करून ते विचार इथे येणार आणि मग ते एनरोलमेंट होणार. बट इफ दे हॅव अ रिप्रेझेंटेशन ओव्हर देअर, तर मग ह्या सगळ्या गोष्टी एकदम इझिली होतात. बट द इंटरेस्टिंग पार्ट इज द कंप्लेंट्स अगेन्स्ट द लॉयर्स. दिस इज वॉट यू वुड बी इंटरेस्टेड इन. कारण काय होतं, बरेचशा वेळा लॉयर्सच्या अगेन्स्ट कंप्लेंट्स असतात की माझ्या लॉयरनी चांगलं काम नाही केलं, माझ्या मनाप्रमाणे काम नाही केलं, वेळ घेतला, पैसे घेतले पण काम नाही केलं, वगैरे वगैरे वगैरे. मग अशा ज्या कंप्लेंट्स आहेत त्या कंप्लेंट्स या नेहमी बार काउन्सिलकडे येतात. आणि देअर इज अ सिंगल मेंबर कमिटी अँड 3 मेंबर्स कमिटी. ह्या ज्या आलेल्या कंप्लेंट्स आहेत, जसं एखादा जज त्याच्याकडे आलेली कंप्लेंट ऐकतो, एव्हिडन्स घेतो, तसं लॉयर्सच्या अगेन्स्ट आलेल्या कंप्लेंट्स आम्ही ऐकतो किंवा एव्हिडन्स रेकॉर्ड करतो. अँड देन वी डिसाईड इफ ही हॅज कमिटेड अ मिसकॉन्डक्ट ऑर नॉट. अँड इफ ही हॅज कमिटेड अ मिसकॉन्डक्ट, देन देर इज अ पनिशमेंट फॉर दॅट. द एक्स्ट्रीम पनिशमेंट वुड बी वी टेक अवे द लायसन्स टू प्रॅक्टिस. मग कधीतरी 1 महिना, कधीतरी 6 महिने, कधीतरी 2 वर्ष असं सस्पेंड करावी लागते त्याची सज. सो दिस इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मला खरंच असं जाणवलं, म्हणजे मी दोन्ही बाजूनी बोलतो बरं का, की म्हणजे एका बाजूनी असं की कधी कधी काही लॉयर्स असेही असतात जे खरोखरच चुकीचे वागतात. म्हणजे एखादा गरीब व्यक्ती आहे, त्याच्याकडनं काहीतरी स्टॅम्प ड्युटीसाठी पैसे घेतले आणि ते स्टॅम्प ड्युटी कधी वापरलीच नाही, परंतु पैसे स्वतःकडे ठेवले. एखादी गरीब बाई येते, मग ती कंप्लेंट करते की साहेब माझ्याकडे होतं नव्हतं ते विकून मी असं केलं. आणि मग ती कंप्लेंट आपण बघितल्यानंतर लक्षात येतं की येस ह्याच्यामध्ये तथ्य आहे. देन वी पनिश हिम, किंवा ॲटलिस्ट वी सी टू इट दॅट ते रिफंड तरी मिळतं की नाही, असा पण आपण प्रयत्न करतो. सो दिस इज वन वे. आणि दुसरं असं आहे ना की अपोजिट साईडचे जे क्लायंट्स असतात, माझ्या विरुद्ध समजा एक चांगला स्ट्रॉंग लॉयर आहे, तर त्याला डिमॉरलाइज करण्याकरता मग याचा वेपन म्हणून वापर केला जातो. मग त्याच्या अगेन्स्ट खूप खोट्या कंप्लेंट्स येतात की क्रॉस एक्झामिनेशनमध्ये हा क्वेश्चन विचारला मला, खोटी नोटीस दिली, अजून काहीतरी केलं, काय वेगवेगळ्या प्रकारच्या कंप्लेंट्स येतात. सो वी डील विथ दोज कंप्लेंट्स ऑल्सो, राईट. सो आय फाउंड दिस टू बी व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मला असं वाटलं की ॲक्च्युली इफ वी स्टार्ट रिअली वर्किंग ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ ॲडव्होकेट्स ॲक्ट 1961, वी कुड रिअली मेक अ चेंज. म्हणजे आता ही अकॅडमी झाली किंवा इतर काही गोष्टी घडल्या. कोल्हापूरला हायकोर्ट येणं ही एक माझ्या दृष्टीने आयुष्यातली एक खूप मोठी गोष्ट होती. बिलीव्ह मी, 40-50 वर्ष आम्ही 6 जिल्ह्यातली लोकं, म्हणजे कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, 6 जिल्ह्यातली लोकं, लॉयर्स आणि लिटिगंट्स, वी आर फायटिंग की आम्हाला कोल्हापूरला एक बेंच द्या. तर देवगडसारख्या एका ज्या छोट्याशा तालुक्यातून जर मुंबईला यायचं असेल 550-600 किलोमीटर ट्रॅव्हल करून, आता तरी ट्रेन्स आहेत, प्रॅक्टिकली पॉसिबल होत नाही. मग त्या दिवशी लॉयर भेटले नाही, मग त्या दिवशी जज सिटिंग नव्हते, खूप प्रॉब्लेम्स होतात. राहायचा, जेवणाचा, खाण्याचा, पिण्याचा सगळा खर्च त्या क्लायंटला बेअर करावा लागतो. मग मुंबईच्या लॉयरशी कॉन्टॅक्ट करायचा, मग त्यांचा परत कधी कॉन्टॅक्ट होत नाही. सो मेनी प्रॉब्लेम्स यूज टू फेस. सो वी वॉन्टेड अ बेंच ऑफ अवर ओन की जिथे आम्हाला ॲक्सेस मिळेल. आणि खरंच सांगतो, प्रेझेंट गव्हर्नमेंटनी आणि खास करून आपले चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस आणि
The real person behind it is the former Chief Justice of India, Bhushan Gavai sir. He was the one who decided ki nahi, there has to be decentralization of judiciary. I don't know whether you have come across the news yesterday itself. सुप्रीम कोर्टची आता 4 बेंचेस होत आहेत, कॅलकटा, बॉम्बे, चेन्नई. सो देअरफॉर नाव डिसेंट्रलायझेशन ऑफ ज्युडिशियरी इज ऑल्सो हॅपनिंग. सो दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग विच माझ्या टेन्युअरमध्ये झालेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ती आहे. आणि मला असं वाटतं की याचा फायदा सगळ्या सामान्य माणसांना देखील होईल. सो दॅट इज समथिंग व्हेरी इंटरेस्टिंग. आणि मला असं वाटतं की मला हे सगळं करू का शकलो, किंवा मला करायला थोडासा खारीचा वाटा मिळाला मी म्हणतो, बिकॉज ऑफ बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा. सो आय फील की येस, ॲटलिस्ट वेन यू हॅव अ गुड प्रॅक्टिस, कधीतरी आपण थोडासा वेळ ज्या वकिलीने आपल्याला सगळं दिलं त्यांच्याकरता पण आपण काहीतरी केलं पाहिजे, ही एक भावना मनात होती. आणि त्याच्यामधूनच मग मी हे सगळ्या पुढच्या गोष्टी करू शकलो. तुमचं खूप मनापासून अभिनंदन. ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे Yeah. आणि तुमच्या पुढाकाराने ती शक्य झाली आहे. ही सुद्धा कमाल गोष्ट आहे. लास्टली मला तुम्हाला हे नक्कीच विचारावसं वाटेल, की तुम्ही यंग लॉयर्सना, आत्ता या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना काय ॲडवाईस द्याल? See, I'm not that senior to give advice to the lawyers, but still, I can definitely, out of my experience, I can share a few things. I always believe in 3 things. Number 1, की माझं जे प्रोफेशन आहे, it's the brain which works. Okay? And in life, you work from here. जनरली आपल्या ज्या गोष्टी होतात त्या हृदयापासून आपण करत असतो. फॅमिली टाईज असतील, फ्रेंड्स असतील. सो वेन एवर इट कम्स टू युअर ब्रेन, ऑलवेज हॅव अ फिल्टर ऑफ युअर हार्ट. ज्यावेळी कितीही माझ्याकडे काही भरपूर पैसे देणारा क्लायंट असेल आणि एखादी केस मला माझं डोकं वापरून फार छान पद्धतीने कंडक्ट करायची असेल, बट ऑलवेज फिल्टर इट विथ युअर हार्ट. म्हणजे अशा काही गोष्टी असतात ना, ज्या तुम्ही इमोशन्स, सेंटिमेंट्स, मोरॅलिटी याच्या फिल्टर्स त्याला लावलेच पाहिजेत. ब्लाइंडली एक्सेप्ट करणं चुकीचं आहे. अँड वेन यू डू समथिंग फ्रॉम युअर हार्ट, then always have a filter of your brain. It's very important. This is what I feel that everybody should do, or rather a young lawyer should do. Secondly, मी लॉयर्सना एवढंच सजेस्ट करेन की 4 शब्द जे फार महत्त्वाचे आहेत: स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज अँड थ्रेट्स. स्वॉट. लॉयर शुड ऑलवेज. आणि मजेशीर गोष्ट अशी आहे की नुसती माझी स्ट्रेंथ, माझ्या विकनेसेस, माझ्या अपॉर्च्युनिटीज आणि थ्रेट्स विचार करून उपयोगाचा नाही. यू हॅव अ अपोनंट. सो त्याच्या स्ट्रेंथ, त्याच्या विकनेसेस, त्याच्या अपॉर्च्युनिटीज आणि त्याला असणारी थ्रेट्स, ह्या दोन्ही आपण स्टडी करायला शिकलो की मला वाटतं भविष्यात पुस्तकही उघडायला लागत नाही. एकदा मॅटर्स नीट समजून घेतलं की मी तर आता मला वेळच मिळत नाही स्टडी करायला. एकदा वाचलं की आय जस्ट कीप ऑन थिंकिंग, इफ आय एम फ्लाईंग, इफ आय एम गोईंग बाय ट्रेन, मी माझा विचार करतो अँड आय एम रेडी फॉर द मॅटर. सो एकदा इफ यू ट्रेन युअर ब्रेन टू वर्क इन दॅट पर्टिक्युलर वे, थिंग्स आर व्हेरी इझी. Not only as a lawyer, but generally in life, they are very helpful to you. So I would just suggest to the lawyers, train your brain to follow these 4 words and actually understand them in the real spirit. And lastly, yes, of course, hard work is there. तुम्ही जर म्हणाल की मी आता लॉयर झालो आणि मला प्रसिद्धी पाहिजे आणि मला पैसे पाहिजेत लगेच, आय डोंट थिंक दॅट इज गोइंग टू वर्क. बिकॉज या प्रोफेशनमध्ये कोलॅटरल बेनिफिट्स आणि कोलॅटरल डॅमेजेस प्रचंड आहेत. तुम्ही जर शॉर्टकट मारून काही करायला गेलात तर त्याचे कोलॅटरल डॅमेजेस तुम्हाला ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम मिळणार. आणि जर तुम्ही खरोखरच एखाद्या गरीब माणसाला मदत करायला गेलात, तुमच्याकडे प्रचंड ताकद आहे ॲज अ लॉयर, यू नो द लॉ, यू कॅन हेल्प अ पुअर पर्सन. ट्रस्ट मी, ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्हाला त्याचे कोलॅटरल बेनिफिट्स डेफिनेटली मिळणार. सो दिस इज हाऊ आय हॅव वर्कड अँड आय वुड सजेस्ट पीपल टू ट्राय दिस आउट. आय एम नॉट सेईंग डू दिस, बट आय वुड जस्ट सजेस्ट टू देम की तुम्ही प्लीज ट्राय करा. याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. दॅट इज ऑल आय कॅन से. वंडरफुल. थँक यू सो मच फॉर टॉकिंग टू मी. मला खूपच रिफ्रेशिंग वाटली ही मुलाखत फॉर 2 रिझन्स. एक म्हणजे जनरली एखाद्या प्रोफेशनमध्ये अनेक वर्ष रुळलेल्या माणसाशी बोलताना आपल्या कामाबद्दल, आपल्या मतांबद्दल, आपल्या प्रोफेशनबद्दल लोकं डिफेन्सिव्ह होतात. तसे तुम्ही नाही आहात. यू आर व्हेरी ओपन, ॲट टाइम्स व्हल्नरेबल अबाउट हाऊ यू फेल्ट, अँड दॅट इज एक्स्ट्रीमली रिफ्रेशिंग अँड ब्युटिफुल. थँक यू सो मच इतक्या सुंदर इन्साइट्स दिल्याबद्दल अँड फॉर युअर कॉन्ट्रिब्युशन टू दिस फील्ड. आय होप तुमची प्रॅक्टिस अशीच फ्लरिश करो. आय होप यू
गेट व्हॉट यू वॉन्ट अँड देन हेन्स गिव्ह पीपल व्हॉट दे वॉन्ट. थँक्यू सो मच. थँक यू. थँक यू.